म्हणजे शेतीवर आधारित व्यापार मजबूत करणे ही संकल्पना नवीन नाही, ही शिवाजी महाराजांच्या आधीपासून आपल्याकडे होती. भारताच्या सगळ्या सम्राटांनी हा प्रयत्न केला. त्याच्यासाठी चंद्रगुप्तासारख्या माणसांनी सोयरीक केली ग्रीस देशाची. ही पॉलिटिकल सोयरीक होती, लक्षात घ्या तुम्ही. तर माझ्या असं लक्षात आलं तुमच्यामुळे की हे एक साधन आहे सामाजिक माध्यमं, की ह्यातून हा विचार पसरवता येतो आणि संघटन उभं करता येतं. मग मी कॉन्सन्ट्रेट कुठं करतो आहे सध्या, की आता 2 महत्त्वाच्या गोष्टी इथून पुढचे शेतीमध्ये पैसा मिळण्यासाठी आवश्यक आहेत. पैसा द्यायला खरेदीदार, ग्राहक, उत्पादक तयार आहे. त्याला ट्रेसेबिलिटी हवी. त्याला हे हवं आहे की मी हे वांगं विकत घेणारे, मी हा गहू विकत घेणारा, हा योगेश सारंगधर बहिरगावचा राहणारा, हा गट नंबर 159 मधला शेतकरी आहे, हे त्या QR कोडवर त्याला दिसलं पाहिजे, तर तो पैसा द्यायला तयार आहे. मग याच्यासाठी काय करावं लागणार आहे, याला LFG म्हणतात, लार्ज फार्मर ग्रुप, म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनीच्या पलीकडची गोष्ट. अशा 5 ते 6 हजार शेतकऱ्यांनी एकत्र यावं. एका शेतकऱ्याची 4 एकर जमीन, एकाची 5 एकर जमीन, 7 एकर जमीन, 2 एकर जमीन, याच्यात आपण काय करणार आहे, ह्या ग्रुपनी एकत्रित व्यवस्थापन करून त्याचं आराखडा तयार करावा, की मी यावर्षी आमच्या ग्रुपकडे 600 एकर कापूस राहणार आहे, 200 एकर तूर राहणार आहे, 400 एकर सोयाबीन राहणार आहे, इतका भाजीपाला राहणार आहे. हे डाटा तुम्ही तयार केला तर अशा संस्था माझ्या संपर्कात आहे. तुम्ही मला अप्रोच झालं तरी चालेल. सर नमस्कार, आपलं स्वागत आहे. जय किसान. सध्याची शेतकऱ्यांची परिस्थिती आपल्या दृष्टीने कशी आहे? शेतकऱ्यांची परिस्थिती अशी आहे की शेतीकडं पाहण्याचा व्यवस्थापकांचा, म्हणजे सगळ्या राजकीय व्यवस्थेचा आणि प्रशासनाचा दृष्टिकोन काय आहे, तर शेतकऱ्याकडं लायबिलिटी म्हणून पाहिलं जातं, किंवा शेतीकडं लायबिलिटी म्हणून पाहिलं जातं. वस्तुस्थिती तशी आहे का, तर तशी अजिबात नाही. सगळ्यात मोठी ताकद, सगळ्यात मोठी स्ट्रेंथ या देशाची काय असेल तर ती शेती आहे. पण केवळ याचं ज्ञान अपुरं असल्यामुळे आणि शेतकऱ्यांचं कौशल्य प्रशासकांना आणि राज्यकर्त्यांना, राजकीय व्यवस्थेला एकूण माहीत नसल्यामुळं त्याच्यावर निश्चित असा फोकस होत नाही. आणि हे स्ट्रेंथ न समजल्यामुळं ज्या काही गोष्टी शेतीच्या अनुषंगाने चर्चेल्या जातात, मीडियामध्ये येतात, किंवा ज्या प्रकारचे आश्वासनं राजकीय पक्ष देतात, त्याच्यामध्ये अतिशय फोलपणा, भंपकपणा दिसून येतो. आणि शेतकऱ्याची वास्तव परिस्थिती जी आहे त्याच्याशी याचा कुठेही मेळ बसत नाही. त्याच्यामुळे एकूण शेतकरी वर्गात ह्या व्यवस्थेबद्दल फार मोठी निराशा पसरलेली आहे. प्रत्येक राजकीय पक्ष आश्वासन देतो की शेतकऱ्यांची आम्ही परिस्थिती बदलू किंवा त्यांना हमीभाव देऊ. तर हमीभावाची सध्याची स्थिती काय? आज सोयाबीन जर सोडलं तर जवळपास सगळेच शेतीमाल हमीभावाच्या वर आहेत. प्रश्न असा आहे की हमीभाव कसा ठरवावे याबद्दलच चर्चा चालू आहे, किंवा त्याबद्दल वाद चालू आहेत, की हमीभाव ठरवण्याची पद्धत काय असावी. स्वामीनाथन साहेबांनी ठरवली त्याप्रमाणे असावं का. पण एकूण जी जागतिक परिस्थिती आहे आणि ग्लोबल इकॉनॉमी आहे त्याच्यामध्ये हमीभाव किंवा एक ठराविक भाव आपण देऊ शकतो का, हे डिबेटेबल आहे. आणि त्याच्यात फार मोठ्या तफावती येऊ शकतात. शरद जोशींच्या आंदोलनानंतर हे प्रखरपणे पुढं आलं की शेतीमालाचे भाव अतिशय कमी होते आणि त्याच्यात विरुद्ध शेतकऱ्यांनी बंड केलं. फार मोठं आंदोलनं देशात केली. खास करून पंजाब, गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये, कर्नाटकामध्ये सुद्धा फार मोठी आंदोलनं झाली. आणि ह्या आंदोलनामध्ये शेतीमालाचा भाव किंवा उत्पादन खर्चावर आधारित भाव हा विषय चर्चेला आला. पण कालांतराने याच्यानंतर आपण डंकेल प्रस्तावाचा स्वीकार केला, ओपन इकॉनॉमीमध्ये गेलो. आणि ओपन इकॉनॉमीनंतर किंवा खुल्या आर्थिक धोरणानंतर जागतिक परिस्थितीचा परिणाम आपल्या शेतीमालावर व्हायला लागला आणि तो होणं स्वाभाविक आहे. खुल्या आर्थिक व्यवस्थेचा स्वीकार आपण केला, हे चूक केली की बरोबर आहे, निश्चितपणे आपण बरोबर केलं ते. परंतु ह्याच्यामध्ये हमीभावाचं आश्वासन देताना राजकीय व्यवस्थेने हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि ह्या पूर्ण कॅम्पेनमध्ये फक्त गडकरी साहेबांना याची जाणीव असल्याचं मला दिसलं, किंवा त्यांनी या विषयाचा फार तंत्रशुद्ध विवेचन याचं केलं. बाकी लोकांच्या भाषणामध्ये जाहिरातबाजी किंवा शोमनशिप जास्त होती. आणि प्रत्येकजण हा समोर आलेल्या शेतकऱ्याला तोंडी लावायला म्हणून हा विषय घ्यायचा, असा विषय घेतला. फार गांभीर्याने ह्या विषयावर चर्चा कोणी करतं आहे अशी जाणीव फार अपवादाने कधीतरी झाली. आपण उदाहरणं घ्यायची झाली तर राज्यातली जी प्रमुख पिकं आहेत त्याच्यामध्ये म्हणजे राज्यात जवळपास आपल्या 3 लाख 3.5 लाख करोडहून अधिकचा शेतीमाल तयार होतो. आणि रेग्युलेटेड मार्केट जे आहेत आपल्या APMCमध्ये 50 ते 70 हजार करोड रुपयाचा माल येतो. खाजगी बाजारपेठांमध्ये 10 ते 20 हजार करोड रुपयाचा माल येतो. आणि मग बराचसा शेतीमाल हा वेगळ्या वेगळ्या स्रोतातून, स्वतःच्या वापरातून आणि इनडिस्क्रिमिनेटली विकला जातो. आता MSPचं धोरणांबद्दल जेव्हा राजकीय पक्ष चर्चा करतात तेव्हा राजकीय पक्षाच्या प्रवक्त्यांनी, प्रतिनिधींनी, लोकप्रतिनिधींनी पहिल्यांदा हे सांगावं की हा जो शेतीमाल इनडिस्क्रिमिनेटली, म्हणजे रेग्युलेटेड मार्केटशिवाय इरेग्युलेटेड पद्धतीने विकला जातो किंवा ते चॅनलाइज केला जातो, तो अतिशय छोट्या शेतकऱ्याचा, आदिवासीचा, सीमांत शेतकऱ्यांचा, दलित शेतकऱ्यांचा असतो. याच्यासाठी काही निश्चित कार्यक्रम तुमच्याकडे आहे का. आणि असला
तर तो त्यांनी मांडायला पाहिजे आणि शेतकऱ्यांनीसुद्धा आग्रहाने हे विचारायला पाहिजे की ह्या शेतीमालाला संरक्षण देण्यासाठी तुमच्याकडे निश्चित धोरण कुठलं. आता जे प्रमुख उत्पादनं राज्याचे आहेत त्याच्यामध्ये आहे सोयाबीन. आता सोयाबीनला भाव देऊ किंवा सोयाबीनला भाव होता. आम्ही सोयाबीनच्या भावाचा गेल्या 15 वर्षाच्या मार्केट कमिट्यांचं अहवाल पाहिले, पणन मंडळाचे अहवाल पाहिले तर फार अपवादाने सोयाबीनचा भाव हा समाधानकारक मिळालेला आहे. एकदा इराणने जेव्हा मागणी केली त्यावेळेला आणि 3 वर्षापूर्वी प्रचंड मोठा दुष्काळ ब्राझील आणि अर्जेंटिनामध्ये पडला होता. ब्राझील आणि शेतीमालाच्या जेव्हा भावाचा आपण विचार करतो तेव्हा 2 गोष्टीचा विचार करावा लागतो आपल्याला की त्याच्या व्हॅल्यू चेन्स म्हणजे जी मूल्य साखळी कशी आहे, याच्यात स्टोरेज व्यवस्था त्या देशांकडे कशी आहे, वाहतूक व्यवस्था कशी आहे, वाहतुकीचा खर्च किती आहे, या सगळ्याचा मिळून त्याचा अंतिम भाव ठरत असतो. आणि जी प्रमुख नदी आहे पाराना, अर्जेंटिना, ब्राझीलमध्ये, दक्षिण अमेरिकेतल्या ज्या प्रमुख नद्या आहेत त्याच्यामधून जहाजाद्वारे वाहतूक केली जाते. प्रमुख उत्पादन त्यांच्या ताब्यात आहे. जगावर परिणाम करणारा भाव तिथून ठरतो. ही गोष्ट खरी आहे. पण तिथं ज्या वेळेला दुष्काळ पडला आणि नदीची पातळी इतकी खाली गेली की त्यांना जहाजातून वाहतूक शक्य झाली नाही तर साहजिकच याचं ग्लोबल प्रेशर आलं आणि 2-3 वर्षापूर्वी याचे भाव प्रचंड वाढले. तीच गोष्ट कापसाच्या बाबतीत घडली की प्रमुख कापूस उत्पादक देशांमधल्या तुटवड्यामुळे भाव वाढले होते. पण ही परिस्थिती कायम राहील का? अशी परिस्थिती कायम राहू शकत नाही. त्यामुळे MSP आम्ही देऊ हे कुठलं जरी सरकार म्हणत असलं तरी त्याला ग्लोबली विचार करावा लागणार आहे. आणि जर शेतकऱ्याला त्याच्या उत्पादन खर्चावर आधारित भाव कुठल्याही पिकाचा, जे 23 पिकं यांनी ठरवलेत त्याचा द्यायचा ठरला आणि जागतिक परिस्थिती जर फेवरमध्ये नसली तर साहजिकच भावांतरासारखी किंवा मग आपला जो कोर निधी आहे सरकारचा त्याच्यातून पैसा द्यावा लागणार आहे. मग हे प्रॅक्टिकल आहे का? ते हे अजिबात प्रॅक्टिकल नाही. कुठलाही उद्योग कसा असावा की त्याच्यात सहजपणे फायदा मिळवता आला पाहिजे, सहज फायदा झाला पाहिजे आणि केवळ उत्पादन खर्चावर आधारित भाव हा शेतीचा उद्देश नाही. तर विचार आपण असा केला पाहिजे की आता महाराष्ट्रामध्ये 40,000 खेड्यांपैकी 30,000 खेड्यांमध्ये सध्या पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या आहे. मोठ्या शहरांमध्ये टँकरनी पाणी चालू आहे. मग आपण त्या अंगाने आधी विचार करायला पाहिजे की पंतप्रधान म्हटलेत की 2070 साली 0 कार्बन एक्सपल्शनचं धोरण आम्ही आखतो आहोत. मग त्या अँगलनी, त्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर पीक पद्धती कशी लागेल, कुठली पिकं घ्यावी लागतील, मग त्या पिकांच्या मूल्यसाखळी मजबूत आहेत का आपल्याकडे. की सोयाबीनचं आपलं उत्पादन किती आहे तर 3.5 लाख मिलियन टन हे जगाचं उत्पादन आहे आणि 8 ते 12 मिलियन टनच्या दरम्यान आपलं उत्पादन असतं. म्हणजे 2-2.5-3% फार तर आपलं उत्पादन असतं. मग इतकं कमी उत्पादन असताना आपण जागतिक बाजारपेठेवर प्रभाव टाकू शकू का? तर निश्चित नाही. कितीही ताकदवान सरकार, भारत सरकार असलं तरीही ह्या जागतिक बाजारपेठांवर परिणाम आपण करू अशी शक्यता नाही, कारण आपलं उत्पादनाचं प्रमाण फार कमी आहे. आणि ह्याशिवाय कंझ्युमर देश कुठला आहे तर याचा चीन हा सगळ्यात मोठा कंझ्युमर आहे. सगळ्यात मोठा आयातदार देश चीन आहे. त्याच्यामुळं मग चीनशी जेव्हा व्यापार करावा लागतो तेव्हा चीनच्या वेगळ्या वेगळ्या ज्याला बाजारपेठातले नखरे म्हणतात किंवा त्यांच्या ज्या टॅक्टिक्स असतात, त्यांची जी डिप्लोमसी, या सगळ्याला आपल्याला तोंड द्यावं लागतं. त्यात खूप चढ उतार असतात. बऱ्याचदा ह्या व्यापार करताना काही कंपल्शन्स आपल्यावर होतात. त्यामुळं मला असं वाटतं की आपल्या सगळ्या व्यवस्थेने, म्हणजे व्यवस्थापन करते जे आहेत आपले, त्याच्यामध्ये सगळे राजकीय पक्ष आले, कारण त्यांच्या हातात कोणाची तरी तुम्ही कारभार देणार आहात. तर ह्या सगळ्या राजकीय व्यवस्थेने त्यांचा दृष्टिकोन हा फार स्पष्टपणे शेतकऱ्यांसमोर ठेवायला पाहिजे होता. तो या निवडणुकीत मला दिसला नाही. म्हणजे जसं म्हटलं मी, गडकरी साहेबांनी उल्लेख केला आणि काही महत्त्वाच्या गोष्टीचा पंतप्रधानांनी नाशिकमध्ये उल्लेख केला, कारण तिथं परिस्थिती तशी होती. हे जर सोडलं तर फारसा उल्लेख कुठेही देशभरात दिसला नाही. ह्याच्यात काय झालेलं आहे की महाराष्ट्रातले 2 जे प्रमुख उत्पादन आहे, जसं तुम्हाला मी सोयाबीनचं सांगितलं की आपलं उत्पादन 8 ते 12 लाख टनाच्या आसपास देशाचं आहे. महाराष्ट्रामध्ये 50 लाख हेक्टरवर सोयाबीन आहे. मध्य प्रदेशमध्ये 55-60 लाख हेक्टरवर आहे. आणि हे 2 प्रदेश हे सगळ्यात मोठे सोयाबीन उत्पादक आहेत. याच्या खालोखाल कापसाचा प्रश्न येतो. कापूससुद्धा आपल्याकडे 40-42 लाख हेक्टर यावर्षीचं प्रिडिक्शन आहे CICRचं की 42 लाख हेक्टरच्या आसपास कापूस राहील. पण कापसाच्या बाबतीत वेगळी गोष्ट आहे. कापसाचे जे काही 150 दशलक्ष गाठीहून अधिकचं उत्पादन जगात आहे, त्याच्यापैकी जवळपास 35 ते 40 दशलक्ष गाठीचं उत्पादन देशात होतं आपल्या, आणि त्याचं आकलन नीटसं केलं जात नाही. त्याच्यामागे काही विशिष्ट संस्थांचे विशिष्ट उद्देश आहेत की कापसाच्या उत्पादनाचं आकलन आपल्या सोयीप्रमाणे करायचं, त्याचा प्रभाव शासकीय धोरणावर पाडायचा, तेव्हा नको तेव्हा आयात करायला लावायचं आणि ह्या एकूणच कापसाच्या शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानाकडे दुर्लक्ष करायचं, असं एकूण धोरण आहे. आणि अशा सगळ्या आर्थिक टायकून्सची याच्यावर ग्रीप आहे, त्याच्यावर पकड आहे. पण याच्यात मी फक्त त्यांना दोष देणार नाही. सगळ्यात मोठा दोष आहे तो शेतकऱ्यांचा आहे. कारण कापूस लावताना माझ्यासोबत किती लोक कापूस पेरणार आहेत, आम्ही संघटित आहोत का, आमचे प्रश्न आम्हाला कळले आहेत का, याच्या उत्पादन खर्चाचे प्रश्न कळले आहेत का, ह्या कापसाचं नेमकं करायचं काय, कापसाला भाव मिळणे हेच आहे का अंतिम उद्देश कापसात असेल का. तर असं नाही आहे. कारण सगळ्यात मोठा नेता देशाचा
आत्तापर्यंतचा. महात्मा गांधींनी त्यांची जेव्हा इमेज डोळ्यासमोर येते तेव्हा सूत कातत बसलेली महात्मा गांधी ही इमेज सगळ्यात आधी आपल्या डोळ्यासमोर येते, की चरखा ठेवलेला आहे आणि सूत कातत आहेत महात्मा गांधी. ही इमेज त्यांनी का प्रेडिक्ट केली? कारण हा एक सिम्बॉल होता, हे एक म्हणजे त्यांनी इंग्रजांना किंवा जगाला दिलेला संदेश होता, की महात्मा गांधींनी आपल्याला काय सांगितलं की इंग्रजांना आपल्याला या देशातून घालवायचं आहे. त्याचं कारण काय आहे की त्यांनी कापसाचं उदाहरण देऊन सांगितलं की हा इंग्रज आपल्या देशातला कापूस स्वस्तात स्वस्त विकत घेतो, हा लंडन, लिव्हरपूल, मँचेस्टरला नेतो, तिथं त्याचे कापड तयार करतो आणि ते कापड आपल्या देशात महागात महाग आणून विकतो. ह्या धोरणामुळं आपले देशी हातमाग कोलॅप झालेले आहेत, आपल्या लोकांची एम्प्लॉयमेंट नष्ट झालेली आहे आणि हे जे विदेशी कापड आहे याच्यावर आपण बहिष्कार टाकायचा आणि इंग्रजी सत्तेचा जी भांडवलशाही जी प्रवृत्ती आहे त्याला नकार द्यायचा आणि त्याला विरोध करायचा. ते आपल्या देशातल्या लोकांनी महात्मा गांधीचं ऐकलं, इंग्रजांविरुद्ध उभे राहिले, त्या कापडावर बहिष्कार टाकला आणि आपण स्वतःचं असं राज्य देश निर्माण केला. ह्यानंतर अपेक्षित काय होतं की जो शेतकऱ्याच्या घामाची पाईपलाईन जी लंडन, लिव्हरपूल, मँचेस्टरला जात होती ती पुन्हा त्याच्या गावात येणं आवश्यक होती. त्याचं तोंड वळवलं गेलं, ती मद्रास, मुंबई, कलकत्ता, दिल्लीकडे वळवली गेली. पुन्हा जो शेतकऱ्याच्या घामाची पाईपलाईन ती ते शेतकऱ्याचा घाम तसाच वाहत राहिला, पण त्यात वेगळ्या ठिकाणी बागा फुलल्या की लंडन, लिव्हरपूल, मँचेस्टरच्या ऐवजी भारतातली शहरं फुलत गेली आणि जे दबाव शेतीवर होता तो कायम राहिला, किंबहुना हायब्रिड क्रांतीनंतर तो वाढला. यामुळं ह्यामध्ये काय करायला हवं तर बघा, म्हणजे वादळामध्ये एखादी पणती असावी तसं संतोष मगर नावाचा एक मुलगा, मी बऱ्याच वेळा त्याचं उदाहरण देतो की सेलूजवळ त्यांनी एक छोटीशी सिंगल फेजची सूतकताईचं यंत्र टाकलेलं आहे, त्याला सिंगल फेज जिनिंग म्हणतात आणि हे सिंगल फेज मोटरवर चालतं आहे. हे सिरकॉटनी CICRने सिरकॉटनी रिकमेंड केलेलं मशीन आहे आणि महात्मा गांधीच्या डोक्यात जी कल्पना होती, ज्याला जमनालाल बजाज म्हणले होते की हे जे चरखा आहे हाताने चालणारा, याला यंत्रावर आपण बसवलं पाहिजे, त्या संकल्पनेतली ती जिनिंग आहे. मग बऱ्याच दिवसांचा आमचा आग्रह आहे शेतकरी संघटनेचा की तुम्ही सूत विकत घ्यायला सुरुवात करा. याचं कारण काय आहे, मग सूत कताईसाठी मधून जी एम्प्लॉयमेंट तयार होती ती शेतकऱ्याच्या हिस्सेला राहील. की खळ्यानंतर जे लीन सीझन म्हणतो आपण, माणूस बेकार होतो एकदा शेतीचा हंगाम संपल्यानंतर, त्याला जर काम द्यायचं असेल तर असे छोटे उद्योग शेतीमध्ये तयार झाले पाहिजेत आणि एकदम कच्चा माल विकण्यापेक्षा त्याच्यावर थोडा प्राथमिक प्रक्रिया केलेला माल शेतकऱ्याला विकता आला पाहिजे. म्हणजे तुरीच्या ऐवजी डाळ विकता आली पाहिजे, करडीच्या ऐवजी तेल विकता आलं पाहिजे आणि नुसता सुटा कापूस विकायच्या ऐवजी किमान रुई विकता आली पाहिजे. किमान राज्य शासनाने त्याचे दर निश्चित करून द्यायला पाहिजेत. केंद्र शासनाने करून दिले तर फार चांगलं, पण राज्य सरकारने तरी याच्यात इंटरफेरन्स केला पाहिजे. यातून काय होईल की जी बेरोजगारांची फौज शहराच्या दिशेने पळते ती बऱ्याच अंशी थांबवण्यात आपण यशस्वी ठरू. आणि न जाणो, जसा समाजशास्त्राचा मानसशास्त्राचा नियम आहे की आपल्याही समाजामध्ये 1000पैकी 4 मुलं इतके गुणी असतात की ते कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करू शकतात. ते मुळात व्यवसाय म्हणूनच जन्माला आलेले असतात, तो ब्रिलियन्स त्यांच्यामध्ये असतो. अशा युवकांना आपण प्रोत्साहन देऊ शकलो तर त्यांच्यासोबत अनेक युवकांना काम देऊन या शेतीमधल्या वेगळ्या वेगळ्या घटकांमधून रोजगार निर्मिती ते करू शकतील. तर ह्या दृष्टिकोनातून बोललं जावं या निवडणुकीत असं वाटत होतं, पण त्याचं तसं कुठेही दिसलं नाही आपल्याला आणि ही अतिशय खेदकारक गोष्ट आहे. कारण ज्या पार्श्वभूमीवर आज आपण पाहतो की एवढा मोठा दुष्काळ आहे, काय आहे तर याच्यामध्ये आपल्याला विचार असा करावा लागेल की तुम्ही सोयाबीन पेरायचं झालं, तुम्हाला पाणी किती लागणार आहे तर एका हेक्टरला 600 मिलीमीटर पाणी आपल्याला लागणार आहे. कापसाला 750 मिलीमीटर पाणी लागणार आहे. ऊसाबद्दल तर मागे आपण विशेष व्हिडिओ केले आणि ते त्याची वारंवार चर्चा झाली की 2.5 कोटी लिटरपर्यंत पाणी लागतं. पण विषय काय आहे की ही जी वेगळी पिकं आहेत, या पिकांमधून आपण रोजगार किती निर्मिती करू शकतो ते जास्त पाहायला पाहिजे. कारण सुरुवातीला आपण पाहिलं की मोर क्रॉप पर ड्रॉप म्हणून हरित क्रांतीला सुरुवात केली, मग ते गणित कुठेतरी गडबडलं आणि मग आपण म्हणायला लागलो की मोर मनी पर ड्रॉप, नाही जरा भांडवली पिकं घेतली पाहिजे. मग त्याच्यात फसगत झाली आणि शेतकरी कर्जबाजारी झाले आणि आपण इकडे तिकडे पाहायला लागलो. मग वेगवेगळी कारणं आपण शेतीच्या पराभवाची शोधायला लागलो आणि मग अवैज्ञानिक अनसायंटिफिक कारणांमध्ये आपण गुंतून पडलो. परंतु आज काळाची गरज अशी आहे की मोर मनी पर ड्रॉप नाही, मोर क्रॉप पर ड्रॉप नाही, तर मोर एम्प्लॉयमेंट पर ड्रॉप असं आपलं धोरण असलं पाहिजे आणि त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी राजकीय व्यवस्थेवर दबाव टाकायला पाहिजे. मोर एम्प्लॉयमेंट पर ड्रॉप म्हणजे काय की समजा मी जसं कापसाचं उदाहरण तुम्हाला दिलं तसं तेलबियांच्या बाबतीत काय आहे, आज फ्रस्ट्रेशन काय आहे की आज आत्ता ह्या क्षणाला वेगळे म्हणजे सरकार काय पूर्ण राजकीय व्यवस्था इतकी दबावाखाली आहे ग्राहकांच्या आणि इतकी घाबरते की ज्या वेळेला सुषमा स्वराजचा जिंचा पराभव झाला आणि तिथं शीला दीक्षितजींचं सरकार आलं आणि रेमंडच्या एका दुकानामध्ये
काही ठराविक खरेदीवर 2 किलो कांदे फ्री अशी ॲडव्हर्टाईज झाली, त्याची जगभर देशभर चर्चा झाली आणि इतका धसका राजकीय व्यवस्थेने घेतला आहे त्या कांद्याचा की तेव्हापासून कांदा स्वस्त देणं, शेतमाल स्वस्त देणं, तेल स्वस्त देणं हेच एक टार्गेट शिल्लक राहिलेलं आहे. तेलाच्या बाबतीत जी तेलं आपण वापरतो त्याला एका बाजूला जागतिक आरोग्य संघटना म्हणते की ह्या फॉर्ममधलं तेल हे हानिकारक आहे, या प्रकारचं तेल वापरू नका. आणि जी तेलं देशी तेलं आहेत त्यामध्ये करडीचं तेल आहे, तिळाचं तेल आहे, जवसाच्या तेलात अजून म्हणजे त्याला युटिलिटी एडिबल ऑइल म्हणून मान्यता मिळायची, त्याच्याकडेही लक्ष दिलं पाहिजे राजकीय व्यवस्थेने. कुणीतरी बोलायला पाहिजे होतं या सगळ्या ह्याच्यात की गडकरी साहेबांनी उल्लेख केला की जवसाच्या तेलाचा उल्लेख केला, पण हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की याला एडिबल ऑइलचा दर्जा द्यायचा आहे, अजून एडिबल फॉर्ममध्ये ते कसं असावं याचं सर्टिफिकेशन आपल्याला करायचं आहे, ते करावं लागणार आहे. याची वैशिष्ट्ये अनेक वेळा सांगून झाली, याचं मी काही वेगळं सांगायची गरज नाही की ह्या तेलांचं महत्त्व काय आहे. याला जगभर बाजारपेठा आहेत का? 100% आहेत. ह्या प्रकारची तेलं कुठं तयार होऊ शकतात, हे पीक कुठं येऊ शकतं? हे जास्तीत जास्त लॅटिन अमेरिकेत, आफ्रिकेमध्ये आणि भारतीय उपखंडात तयार होतं. ह्याला ग्लोबल डिमांड राहणार आहे का? ह्या येत्या भविष्यकाळात प्रचंड मागणी ह्या सगळ्या देशी तेलबियांना राहणार आहे, सूर्यफूल भुईमुगासकट राहणार आहे. याचा उहापोह आपण अनेक वेळा केला. मी सांगितलेलं की 5.5 लाख तेलघाण्या देशामध्ये होत्या आपल्या 1984 साली. आज 10-11 हजार तेलघाण्या आहेत, त्यातल्या 4-5 हजार सुरू आहेत. आता थोडीशी मुवमेंट सुरू झाली की कच्च्या घाणीचं तेल मागावं, पण आज जहाजांमध्ये बंदरांवरती भारताच्या बाउंड्रीवर 20 ते 25 लाख टन तेल आहे. अशा परिस्थितीत कोण हिंमत करेल तेल बिया लावायची? कुठून सोयाबीनला भाव मिळेल, कुठून भुईमुगाला भाव मिळेल, कसा कपाशीला भाव मिळेल? मग याच्यासाठी जनमत तयार करावं लागणार नाही का? केवळ ग्राहकाला स्वस्त द्यायचं म्हणून शेतीमालावर तुम्ही प्रेशर टाकलं, त्याचा परिणाम म्हणून जमिनीचं डिग्रेडेशन होतं आहे आणि झिरो एक्सपल्शनचं कार्बनचं तुमचं जे धोरण आहे त्याचा पराभव आपण धोरणातूनच करतो आहोत. जर तुम्हाला वृक्षराजी वाढवायची असेल, कार्बन ॲसिम्युलेशन करायचं असेल तर काय करावं लागेल? तर कमीत कमी पाणी ज्या पिकांना लागतं, जे सहजपणे पावसाच्या पाण्यावर येतील अशा पिकांच्या व्हॅल्यू चेन्स तयार कराव्या लागतील, त्याच्या मूल्यसाखळ्या मजबूत कराव्या लागतील आणि ह्या मूल्यसाखळीमधून खेड्यातच रोजगार तयार करावे लागतील. तशा प्रकारची व्यवस्था आपल्याला करावं लागेल. आज महाराष्ट्रात खादी ग्रामोद्योगचं एकच इन्स्टिट्यूशन आहे जे महिन्याभराचं शेतकऱ्याच्या मुलांना ट्रेनिंग देतं नाशिकला, की तेल कसं तयार करावं, त्याचे सगळे ॲस्पेक्ट शिकवले जातात. त्याची इफिशियन्सी काय, त्याच्या उरलेल्या केकचं काय करायचं. आणि ही रचना खेड्यांमध्ये होती आधी, की करडी घाणीवर नेऊन घालायची, तिथून तेल घ्यायचं वर्षभराचं, त्याची ढेप जनावरांसाठी वापरायची आणि एक मजबूत अर्थव्यवस्था आणि शेतीची व्यवस्था त्यातून तयार होत होती. गाईचं शेण, बैलाचं शेण जवळ राहायचं शेतकऱ्यांच्या आणि विनासायास चाऱ्याचं व्यवस्थापन करून आपली शेती मजबूत होती. आज पंतप्रधानांनी अनेक वेळा उल्लेख केला भाषणामध्ये की जो बायडनच्या नाश्त्यामध्ये आपल्या देशी मिलेट्स, ज्याला श्री अन्न नाव दिलं त्यांनी, आणि ती फार महत्त्वाची गोष्ट आहे भारताच्या भविष्याच्या दृष्टीने, त्या फोकस केला गेला. आता त्या श्री अन्नाबद्दल किंवा ह्या मिलेट्सबद्दल मला असं वाटलं होतं की वेगळ्या वेगळ्या राजकीय पक्षांच्या धोरणामध्ये याचा उल्लेख येईल आणि याची मूल्य सगळी आम्ही मजबूत कशी करणार आहे, याची ग्राहक सगळी कशी मजबूत करणार आहे, यामध्ये काय करावं लागणार आहे. ही मिलेट्स महत्त्वाची काय आहेत? जसं मी सांगितलं की दुष्काळामध्ये आपल्याकडे जास्तीत जास्त 300-350 मिलीमीटर पाऊस पडतो. जर सोयाबीनसारखं पीक जे 600 मिलीमीटर पाणी ओढून घेणार आहे, कापसासारखं पीक जे 750 मिलीमीटर पाऊस ओढून घेणार आहे, दुष्काळ पडल्यानंतर यांच्या वॉटर रिक्वायरमेंटपेक्षा कमी पाऊस पडतो आणि मग त्यातून मग भूगर्भात पाणी कसं जाणार, मग नदीच्या प्रवाहात पाणी कसं येणार. आणि आपली सगळी व्यवस्था आम्ही तुमच्यासाठी पाणी आणू, तुम्हाला बागायतदार करू, पण तुमच्या सहजपणे येणाऱ्या तुमच्या पिकांच्या मूल्य साखळ्या आम्ही मजबूत करू, असं एकही राजकीय पक्ष बोलत नाही. आज त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. जर मिलेट्समध्ये काय काय, राई, राळं, भगर, नाचणी, बाजरी, ज्वारी उत्कृष्ट पिकं आहेत. आम्ही जेव्हा आंदोलन सुरू केलं तेव्हा ज्वारीची किंमत 80 रुपये क्विंटल आणि बाजरी 30 रुपये क्विंटल आम्हाला विकायला लागली. कांदा आंदोलन जेव्हा आम्ही केलं नाशिक जिल्ह्यामध्ये, चाकण परिसरामध्ये, त्यावेळेला कांद्याचा भाव होता 5.5 रुपये क्विंटल आणि अक्षरशः देशोधडीला शेतकरी लागायची वेळ आली. तिथून आंदोलन सुरू झालं आणि आता मग शेतकऱ्याची अवस्था कशी आहे की त्याला पूर्ण नाकापर्यंत डुबू द्यायचं नाही, तिथपर्यंत डुबला की थोडासा वर काढायचा, काहीतरी कर्जमाफी वगैरे द्यायची. पण ह्या दृष्टिकोनातून कांद्याकडे किंवा इतर पिकांकडे पाहू नये. कांद्याची आपल्या देशी गरज किती आहे? तर दररोज आपल्याला 55,000 टन कांदा लागतो. तसा 50,000 टन कन्झम्पशन, 5,000 टन वाया जाणारा गृहीत धरला मी. आणि मग 365 दिवसात कांदा किती लागणार आहे तुम्हाला? तर साधारण 1,90,00,000 टन कांदा लागणार आहे. आपल्याकडे उत्पादन किती आहे? उत्पादनाची आकडेवारी तुमची 3 कोटी टनापर्यंत गेली. वेगवेगळ्या सीझनमध्ये वेगळा वेगळा कांदा होतो. लाल कांदा होतो, आत्ताचा जो कांदा आहे भगवा कांदा जो येईल, ज्याला गावरान कांदा म्हणतात आपल्या लोकल भाषेमध्ये, हा दीर्घकाळ टिकतो आणि मग याची PSF प्राईस स्टॅबिलायझेशन फंडमध्ये खरेदीसुद्धा केली जाते. त्याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की कांद्यामध्ये सरकार येत असल्यामुळे आणि MEPचं धोरण सरकारने स्वीकारलं, मिनिमम एक्सपोर्ट प्राईस चं प्रेशर
2017च्या डिसेंबर महिन्यात सरकारने सुरेश प्रभू साहेब कॉमर्स मिनिस्टर असताना पंतप्रधानांनी स्वतः लक्ष घालून ती MAP रिलीज केली आणि त्याच्यावरचं प्रेशर कमी केलं आणि साहजिकच कांद्याच्या एक्सपोर्टला गेल्या 2-3 वर्षामध्ये फार मोठं प्रोत्साहन मिळालं आणि वेगवेगळ्या ठिकाणी कांदा आपला जायला लागला, बऱ्यापैकी भाव त्याला मिळायला लागले. पण सरकारला सातत्याने ग्राहकाचा जो प्रेशर आहे त्याचं दबाव सरकारवर कायम असतो आणि मीडियाचा सुद्धा याच्यामध्ये दोष आहे. कांद्याच्या प्रश्नाकडे ज्याला कॉम्प्रेहेन्सिव्ह स्टडी किंवा कॉम्प्रेहेन्सिव्ह कमोडिटी म्हणून मीडियासुद्धा पाहत नाही. अतिशय कमी ज्ञान आपल्या माध्यमांचं आहे आणि मग कांद्याचे भाव पडले की शेतकरी देशोधडीला लागला, बळीराजा बेजार, आणि भाव वाढले की गृहिणींचे बजेट कोलमडले. इतका गुळगुळीत रिपोर्टिंग आपल्या मीडियाचं असतं. कांद्याकडे कसं पाहिलं पाहिजे आपण? कांद्यातून सरकार निघून गेलं तर काय होईल? तर शेतकरी 4 करोड टनापर्यंत उत्पादन करतील देशातलं. या कांद्यामध्ये प्रचंड मोठी एम्प्लॉयमेंट वाहतुकीपासून हँडलिंगपर्यंत तयार होईल. वेगळ्या वेगळ्या देशांमध्ये ज्या वेगळ्या वेगळ्या वेळेसच्या बाजारपेठा आहेत त्या काबीज करण्यासाठी मूल्य सगळी मजबूत होईल. भारतीय कांद्यांच्या सप्लायचा प्रॉब्लेम असल्यामुळे बाहेरचे व्यापारी आपल्यावर भरोसा ठेवत नाही. हा बेभरोशी कारभार निघून जाईल आणि फार मोठी कांद्याची किंमत वाढेल का? तर असं काही वाटत नाही. पण जर याच्यातून एम्प्लॉयमेंट तयार होणार असेल, जर याच्यातून फायदा देशाचा होणार असेल, याच्यातून प्रक्रिया उद्योग तयार होणार असेल, अपेडाचा अहवाल आहे की 10,000 करोड रुपयाचा कांदा दरवर्षी वाया जातो. मग याचं ओनियन फ्लेक्स तयार करता येतील का? पावडर तयार करणं आपल्या व्हरायटीसाठी अवघड आहे, पण फ्लेक्स म्हणजे थोडा कमी मॉइश्चर असलेला 10-15% मॉइश्चर असलेला कांदा, हा तुम्ही जर असा विचार केला की तुम्ही एक प्रयोग सगळेजण घरी करून पाहू शकता की पोहे तयार करताना पोहे तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया एक 8.5-9 मिनिटाची आहे. याच्यापैकी कांदा चिरणे, कांदा परतणे ह्याला जवळपास 6 मिनिट लागतात आणि उरलेली प्रोसेस 3 मिनिटात पूर्ण होते. म्हणजे ते गॅसची सगळी ऊर्जा, सगळी मेहनत ही जाते कांद्याला ड्राय करण्यासाठी. मग ड्राय कांदा वापरला तर हा विचार आपण कधी केला नाही. मग ह्या प्रकारचे विचार जर केले तर ह्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये एम्प्लॉयमेंटच्या संधी या तयार करतील. पण तुमचा दृष्टिकोन सगळ्यांचा हा असला पाहिजे की याच्यामध्ये पोटेन्शियल आहे आणि इथे जर एम्प्लॉयमेंट आपण क्रिएट करू शकलो, इथं जर भांडवलाची निर्मिती झाली तर उद्या शेतकरी मोठ्या धंद्यांमध्ये पैसे गुंतवतील. तुम्ही NSEमध्ये इतकी गुंतवणूक आली, BSEमध्ये एवढी गुंतवणूक आली. प्रश्न असा आहे की याच्यात शेतकऱ्यांचा पैसा किती? याच्यात शेतकऱ्यांचा पैसा यायला नको का? माझ्या मनाला शेतकरी संघटनेचा आंदोलक म्हणून कायम एक प्रश्न पडतो. मुंबई, पुण्यात, दिल्लीत जर एखाद्या बिल्डिंगजवळ जाऊन उभं राहिलो आपण आणि ती बिल्डिंग आवडली तर माझ्या डोक्यात सहज प्रश्न येतो की किती क्विंटल बाजरी आपल्याला विकावं लागेल ही बिल्डिंग बांधायला किंवा विकत घ्यायला? किती टन ऊस घालावं लागेल? किती क्विंटल कापूस घालावा लागेल? किती क्विंटल डाळी द्याव्या लागतील? शेतकऱ्यांनी असंच विचार करायला पाहिजे की माझं अर्थव्यवस्थेतलं स्थान काय आणि जे स्थान राजकीय व्यवस्थेत निश्चित केलं आहे त्याचं मी हकदार आहे का? की माझी नक्की पोटेन्शियल काय? तर इतकी प्रचंड पोटेन्शियल शेतीची आहे की जागतिक बाजारपेठेमध्ये ज्याला मागणी आहे अशा गोष्टी, अशा कमोडिटीज आमच्याकडे आहेत, अशी तेलं आमच्याकडे आहेत, असे मसाले आमच्याकडे आहेत, अशा मिलेट्स आमच्याकडे आहेत. आणि एक गोष्ट चांगली आहे की पंतप्रधानांनी 17-18 साली एक फार मोठा महामेळावा शेतीचा बोलावला. त्याच्यात अगदी IIM अहमदाबादपासून ते IIT खरगपूरपर्यंतचे म्हणजे सगळे IIT, सगळे IIMs, सगळी कृषी विद्यापीठं, सगळं ICAR, आर्थिक तज्ज्ञ, पत्रकार, वेगळ्या वेगळ्या संस्था यांना एकत्र करून वेगळ्या वेगळ्या 8-9 विषयाचे ॲग्रिकल्चर, मार्केटिंग, लॉजिस्टिक्सपासून ते संशोधनापर्यंत काय करावं याचं एक कॉम्प्रिहेन्सिव्ह डॉक्युमेंट तयार केलं. त्यातून जो उल्लेख त्यांनी नाशिकला केला ऑपरेशन ग्रीन, हे एक नाशवंत जे माल आहेत त्याच्या संरक्षणासाठी हे ऑपरेशन ग्रीनचं प्रपोजल आलं आणि त्याच्यासाठी 2018च्या बजेटमध्ये 550 करोड रुपयाची प्रोव्हिजन केली गेली. एकाही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विचारलं नाही की ऑपरेशन ग्रीनमध्ये खर्च किती झाला त्याच्यानंतर 6 वर्ष. आणि मग वाट पाहत बसायची. समजा सरकारी पक्षावर नाराज झाले तर नाराज होऊन शेतकरी आम्हाला मतदान करतील, म्हणजे आम्ही होऊन काही कार्यक्रम आखू, विचार करू, त्याला नेतृत्व देऊ, अशी काही शक्यता कुठे नाही. पंतप्रधानांनी जे ऑपरेशन ग्रीन तयार केलं त्याच्यानंतर आम्ही फार आशेने देशातल्या काही प्रमुख शेतकरी नेत्यांसोबत दिल्लीमध्येच बजेट पाहत होतो आणि त्या बजेटमध्ये ऑपरेशन ग्रीनचा उल्लेख आला, पण मोठा उल्लेख आला तो 6,000 रुपये आम्ही सन्मान निधीचे शेतकऱ्यांना देणार आहोत. तर ह्याला विरोध असायचं काही कारण नाही. पण अपेक्षा काय होती की तुम्ही 20,000 बाजार हाटांचं म्हणजे वेगळ्या वेगळ्या बाजारांचं देशातल्या सर्वे केला, त्याच्या मजबूतीचा उहापोह केला. पंतप्रधान स्वतः ह्या सगळ्या महासंमेलनाला संबोधित करताना म्हटले होते की हे शेतीच्या धोरणांमध्ये बदल करणं हे रेल्वे वळवण्यासारखं आहे, पण ही मी निश्चित वळवणार. आणि मग अजून शेतकरी ती वळवण्याची वाट पाहतोय. इतक्या मजबूत नेतृत्वाने ह्याबद्दल फार कठोर निर्णय घेणं आवश्यक आहे. म्हणजे व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट जे
त्याच्यामध्ये वरवरचं काम नको. कारण मला असं दिसतं आहे की मागे पैसा यायला अडचण व्हायची, तो बरीचशी अडचण टेक्नॉलॉजीनी दूर झालेली आहे की योजनांचा पैसा खाली बऱ्यापैकी यायला लागला. पण शेतीमध्ये रोजगार निर्मिती करण्याचं जे आव्हान आहे आणि शेतीमध्ये स्वतःचं ग्लोबल स्थान निर्माण करण्याचं जे आव्हान आहे, जर तुम्हाला इतक्या $1 ट्रिलियन इकॉनॉमी, तितक्या $1 ट्रिलियन इकॉनॉमी आपण म्हणत असू, त्याच्यात शेतीची मदत घेऊ शकलात तुम्ही आणि शेतीचा नीट विचार करू शकलात, तर तुमच्या विचारांना, तुमच्या कार्यक्रमांना पंख जोडले जातील. नाही तर चिखलात रुतल्यासारखं, एक चाक फसल्यासारखं जागच्या जागी फिरत राहील. शेतकरी सतत विचारत राहील आमचं काय. असं कुठलाही कार्यक्रम ज्याच्यामध्ये शेतीचं भलं होऊ शकत नाही, पर्यावरणाचा ऱ्हास होतो आणि मग आमच्याकडे हा प्रकल्प आला, तो प्रकल्प आला, हे आपण सांगायला लागलो. फार छान रस्ता बांधला आपण नागपूर ते मुंबई, समृद्धी महामार्ग. तो कृषी समृद्धी महामार्ग आहे. पण ह्या कृषी समृद्धी महामार्गाच्या बाजूला आमच्या शेतीमालाच्या व्हॅल्यू चेन जर मजबूत झाल्या नाही, तर हा कृषी समृद्धी महामार्ग हा लुटारूंनी आमचा शेतीमाल घेऊन जायचा महामार्ग होईल. त्याच्यामुळं आमच्या शेतीचा सन्मान तो ₹6,000 देऊन नाही, तर आमच्या व्हॅल्यू चेन बळकट करून झाला पाहिजे. ह्या मला एक आश्चर्य वाटतं की आता एवढे टँकर चालू आहेत आणि या सगळ्या परिसरामध्ये कापसासारखं पीक होतं, सोयाबीनसारखं पीक होतं. ह्यावर्षी दुष्काळ पडणार हे IMDने सांगितलं होतं. आणि एक लक्षात घ्या, माझं सगळ्या शेतकऱ्यांना एक आव्हान आहे की जवळ 90% अधिक ॲक्युरेसीनी भारतीय हवामान विभाग प्रिडिक्शन्स देतो. याच्यामध्ये थोडा अभ्यास करावा लागतो, थोडा वेळ द्यावा लागतो. जिल्हानिहाय, तालुकानिहाय प्रिडिक्शन्स पुढच्या 10 दिवसाचे येतात. मग त्यामध्ये मग आपल्या विभागाची सरासरी किती आहे, माझ्या तालुक्याची सरासरी किती आहे, माझ्या महसूल मंडळाची सरासरी किती आहे, हे सगळं रेकॉर्ड तहसील लेवलला अवेलेबल आहे. त्याच्यामुळे दुष्काळ पडेल म्हटलं तर माझ्याकडे किती पाऊस पडेल, आणि पाऊस फार चांगला होणार आहे म्हटलं तर माझ्याकडे किती पडेल, याचा एक अंदाज आपल्याकडे पाहिजे. हा पाऊस एक स्वतंत्र चर्चेचा विषय असला तरी IMD दररोज 2-3 वेळा बुलेटिन देतं. रात्री 8 नंतरचं imd.government.in वर जे PDF बुलेटिन येतं ते डाउनलोड करा, त्याचा बारकाईने अभ्यास करा. हिंदी भाषेतसुद्धा ते उपलब्ध आहे, त्याचाही अभ्यास करा. वेगळ्या वेगळ्या रिजनल भाषेत ते उपलब्ध करून देणार होते. झालं असलं तर मराठीतूनही तुम्हाला वाचता येईल ते. परंतु ह्याचा अभ्यास केल्यानंतर शेतकऱ्यांच्या मुलांनी हे ठरवलं पाहिजे की माझ्याकडे जगात मागणी असलेली पिकं कुठली आहेत. तर समप करताना सांगायचं झालं तुम्हाला, मी सांगतो त्याच्यात करडी आहे, त्याच्यात जवस आहे, त्याच्यात तीळ आहे, त्याच्यात भुईमुगसुद्धा आहे, त्याच्यात सूर्यफूल आहे, मिलेट्समध्ये बाजरी आहे, भगर आहे, राळं आहे, नंतर नाचणी आहे, बाजरी ज्वारी तर आहेच. पण आता एक लक्षात ठेवा तुम्ही की जेव्हा जागतिक परिस्थितीचा विचार आपण करतो त्यावेळेला लोकांना वाटतं की याचं एक्सपोर्ट केलं पाहिजे, त्याचं एक्सपोर्ट केलं पाहिजे. हा भ्रम फारसा डोक्यात ठेवू नका. एक्सपोर्ट केलं पाहिजे आणि जागतिक दर्जाचं उत्पादन आपल्याला झालं पाहिजे, ही गोष्ट खरी आहे. पण मग आपले व्यापारातले किंवा शेतीमालाचे ग्राहक आपले कोण आहेत, तर आपले ग्राहक खास करून साऊथ ईस्ट एशियामध्ये, अरब कंट्रीजमध्ये आपले बिझनेस पार्टनर आहेत, आपले मित्र देश आहेत, आफ्रिकेसारखे देश आहेत. आणि भारतातसुद्धा 150 करोड लोकांमध्ये 50 करोडचा मध्यमवर्ग आहे. त्याच्यामुळे त्याला टार्गेट ठेवून उत्पादनं आपण घेतली पाहिजेत. मग जर आपल्याला मिलेट्स वापरायच्या झाल्या, बायडेनच्या नाश्त्यामध्ये मिलेट्स गेल्या होत्या, पण मिलेट्स आपल्याला जागतिक दर्जावर न्यायच्या झाल्या, तर मग आपल्याला कुठला अभ्यास करावा लागेल, कुठलं संशोधन करावं लागेल. ह्याला फार मोठं फूड टेक्नॉलॉजिकल अन्नतंत्रातलं संशोधन आपल्याला करावं लागणार आहे. जगातल्या फूड हॅबिट्स कशा आहेत, अरेबिक फूड हॅबिट्स काय आहेत, साऊथ अमेरिकन मेक्सिकन फूड हॅबिट्स कशा आहेत, कॉन्टिनेंटल फूड हॅबिट म्हणतो त्या कशा आहेत, चायनीज कशा आहेत, इटालियन फूड हॅबिट्स कशा आहेत, हे जगात चालणारं जे अन्न आहे त्याच्यातले पदार्थ कुठले आहेत, आणि मग तिथे आपल्या पदार्थांचं स्थान काय, आपल्या तेलांचं, मसाल्यांचं, डाळींचं, आपल्या मिलेट्सचं स्थान काय आहे, हे पाहिल्यानंतर त्याच्या व्हॅल्यू चेनपर्यंत आपण जाऊ शकू. जसं असं म्हणतात की डोसा पहिल्या शतकात डोसा तयार झाला, म्हणजे डाळीचं आणि तांदळाचं कॉम्बिनेशन एकत्र भरडून ते भाजून खायचं, याला 2000 वर्ष झाली आता. मग हे जे सगळे वेगवेगळे पदार्थ आहेत जे इटालियन पद्धतीने तयार केले जातात, तिथंसुद्धा काही एकदम फॅक्टरीत काही तयार झालेलं नाही. फ्रान्समध्ये, इटलीमध्ये विशेष स्वयंपाकघरं असतात. आता कम्युनिटी किचन नावाचा प्रकार युरोपमध्ये प्रचलित आहे. युरोपमध्ये माल नेणं महत्त्वाचं काय आहे, तर तो एक ग्लोबल सिम्बॉल आहे. हे सगळ्यात प्रगत लोक आहेत, हे आपला माल वापरतात. ते जे तिथं सगळे सेफ्टी स्टँडर्ड बघितले जातात, ग्लोबल स्टँडर्ड बघितले जातात, तिथं रेसिड्यू पाहिले जातात. आणि गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस नावाचा जो कन्सेप्ट आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे की गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस म्हणजे काय, तर ह्या सगळ्यामध्ये GAP पाहिजे, गॅप सर्टिफिकेट पाहिजे, ग्लोबल गॅप पाहिजे. म्हणजे काय पाहिजे, तर ह्या उत्पादनामध्ये सोशल अँगल पाहिला जातो, तांत्रिक अँगल पाहिला जातो, केमिकल गोष्टी पाहिल्या जातात आणि एकूण प्रोसेस पाहिली जाते. यामध्ये असं पाहिलं जातं की वेठबिगारांनी तर उत्पादित केलेलं नाही ना, जे कामगार तुमच्याकडे काम करतात त्यांची आरोग्य व्यवस्था, त्यांचं रेम्युनरेशन कसं आहे, नंतर ज्या वातावरणात तुम्ही तयार करताय, ज्या पद्धतीने तयार करता त्यात पर्यावरणाचा ऱ्हास होतो का, याच्यामध्ये कोणावर अन्याय तर होत नाही ना.
कुठे फार लांबवर जाऊन ह्या पीक पद्धतीमध्ये मानवतेला काही मानवी रिसोर्सेसला काही धोका होऊ शकतो का, या सगळ्या गोष्टीचा एक सम्यक विचार याच्यात केलेला असतो. मग कुठल्याही पिकांमध्ये शेतकऱ्याच्या मुलांनी याचाही अभ्यास करायला पाहिजे आणि हा आग्रह धरायला पाहिजे की तुम्ही कुणी जर तुम्हाला म्हणत असेल की सोयाबीनमधून पैसा मिळेल, माझ्या मनात फार मोठ्या शंका आहेत त्या बाबतीत. एका विशिष्ट पिकामधून मकासुद्धा आपण 1-1.5% जगात आपला हिस्सा आहे. मग ह्या पिकांचं प्रोसेसिंग करणं, याच्यातून व्हॅल्यू चेन तयार करणं आणि त्याच्या रोजगार निर्मिती खेड्यात करणं हा कार्यक्रम राजकीय व्यवस्थेकडून आपल्याला अपेक्षित आहे. हे जर केलं नाही तर यातून फार मोठं काही साध्य करू शकू असं मला वाटत नाही. अशी पिकं लावायची की जे खूप पाणी घेतील, ओढतील, जमिनीत पाणी मुरू देणार नाही, नद्याचे प्रवाह वाहते राहणार नाही आणि सगळेच म्हणजे इतकी गावं पिण्याच्या पाण्याचे टँकर पोचवावं लागतात. आपल्याला बाहेर पिण्याचे पाणी बाटलीशिवाय पिण्याची हिंमत होत नाही. मिनरल वॉटर प्यायची किंवा बाटलीबंद पाणी प्यायची वेळ आलेली आहे. आपल्या आयुष्यातला मेजर चंक म्हणजे पोर्शन हे बाटलीबंद पाणी पिण्याचा खर्च होत असेल तर मग आपली जी एकूण शेती पद्धती, जीवन पद्धती आहे त्याच्यावर फार मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे. आणि जर नद्यांचे प्रवाह वाहते ठेवायचे असतील, युरोपमध्ये पाहिलं तर कारंजे असतात चौकात आणि आपण तोंड लावून पाणी पिऊ शकतो, इतकं शुद्ध पाणी त्यांनी मेंटेन केलेलं आहे. हे आपल्याला करता येणारच नाही असं नाही. आपल्याला शुद्ध पाणी पिण्याचं टार्गेट काय असलं पाहिजे आपल्या इकॉनॉमीतलं, की सशक्त पर्यावरण आणि शुद्ध पिण्याचं पाणी कुठेही उपलब्ध झालं पाहिजे. हे जेव्हा साध्य करण्यासाठी पीक पद्धती आणि जीवन पद्धती आपण ठरवू त्यावेळेला आपोआपच आपलं अर्थशास्त्र, आपली शेती या सगळ्या गोष्टी ठिकाणावर येतील. ऑपरेशन ग्रीनमध्ये जो कन्सेप्ट आहे त्याचे टॉप ज्याला म्हणतात टोमॅटो, अनियन, पोटॅटो, याच्यामध्ये वर्गीस कुरियन नावाचे आपले अमूलचे उद्गाते यांचा कन्सेप्ट त्याच्यामध्ये घेतलेला आहे भारत सरकारने. अमूलचा कन्सेप्ट काय किंवा वर्गीस कुरियन साहेबांनी काय शिकवलं आपल्याला, तर त्यांनी काय केलं की अनेक पिक्चर निघाले, मंथनसारखे पिक्चर निघाले की ज्याच्यात दुधाच्या उत्पादकांची कशी लूट होते. आणि त्यानंतर जो अमूलचा कन्सेप्ट आला त्याच्यात काय आहे की ज्या वेळेला 100 रुपये ग्राहक देतात तेव्हा कांद्याच्या शेतकऱ्याला एक 18-19 रुपये मिळतात. 100 रुपये ग्राहक देतो तेव्हा बटाट्याच्या शेतकऱ्याला 20-21 रुपये मिळतात. 100 रुपये जेव्हा ग्राहक देतो तेव्हा 20 रुपयाच्या आसपास टोमॅटोमध्ये मिळतात. पण दुधाचं तसं नाही आहे. 100 रुपये ग्राहक जेव्हा देतो त्याच्यातले 4 रुपये प्रायमरी सोसायटीला जातात. 4 रुपयाचं जिल्हा डेअरी प्रोसेसिंग करते त्याच्यात स्वतःचं भागवते. उरलेलं 92 रुपयाच्या दुधापैकी 17 ते 18 रुपये डिस्ट्रीब्युशन, स्टोरेज, विक्रेत्याचं कमिशन, साठवणूक, नुकसान आणि हा सगळा खर्च 18 रुपयाच्या आसपास जातो आणि 74 रुपये आपण शेतकऱ्यापर्यंत नेऊन देऊ शकतो. ही जी व्यवस्था आहे ही नाशवंत मालाच्या सगळ्या पिकांमध्ये आणण्याचं हा भारत सरकारचा संकल्प 17-18 सालचा आहे. आपण आग्रह हा धरायला पाहिजे. हा तुम्हीच तयार करून सांगितलेला कार्यक्रम आहे, याच्यावर लक्ष द्या, त्याचा आग्रह धरा. म्हणजे ही शेतकऱ्यांमधून मागणी आली पाहिजे की सानुग्रह अनुदानापेक्षा तुम्ही ह्या प्रकारचे कार्यक्रम आम्हाला द्या. भारत सरकारने खूप अभ्यास करून ठेवला, खूप चांगल्या प्रकारचे कार्यक्रम तयार करून ठेवले, पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झाली नाही तर ह्या कार्यक्रमाला काही अर्थ उरणार नाही. आणि मग हे कार्यक्रमाला जर बळ द्यायचं झालं तर शेतकऱ्याच्या मुलांना त्याचा अभ्यास वाढवावा लागेल. अभ्यास इतक्या मोठ्या लेवलला घेऊन जावं लागेल, चांगल्या पद्धतीने करावा लागेल की याचा दबाव राजकीय व्यवस्थेवर आला पाहिजे, याचा दबाव वैज्ञानिकांवर आला पाहिजे, याचा दबाव प्रशासनावर आला पाहिजे, प्रशासनिक व्यक्तींना वाटलं पाहिजे की नाही आम्ही याचा अभ्यास केला पाहिजे. आणि मग याच्या बाजारपेठा शोधा, याच्या बाजारपेठेचं लिमिट शोधा, याच्यानंतर कोणत्या जमिनीवर कुठलं पीक आपण घेऊ शकतो हे ठरवा. हे जी पिकं मी तुम्हाला सांगितली याला प्रोटेक्शन देणारा कॉरिडॉर तयार करावा लागेल. यातून फायदा काय आहे, ही पिकं माझा अनुभव आहे की गंगापूर तालुक्यातल्या काही गावांमध्ये आम्ही हुरड्याच्या शेतीला सुरुवात केली आणि हुरड्याच्या शेतीतून खूप चांगले पैसे मिळायला लागले. आपोआप पाण्याची लेवल वाढली, कारण ती ज्वारी 250 मिलीमीटर पाण्यात हुरड्याची ज्वारी तयार होते. 250-200 मिलीमीटर पाण्यात आपोआप पिण्याच्या पाण्याची पातळी वाढते. पीक पद्धती जर चांगली ठेवली तर पिण्याच्या पाण्याची समस्या मिटेल, नद्यातून प्रवाही जल वाहील दीर्घकाळापर्यंत 8-9 महिन्यापर्यंत. मग तुम्हाला वृक्ष लागवडीची वेगळी व्यवस्था करावी लागणार नाही, आपोआप तिथं झाडं येतील. ही जी आपली निसर्गदत्त व्यवस्था होती ती व्यवस्था पुनर्स्थापित करायची असेल तर मूल्यसाखळी बळकट करणे, या मूल्यसाखळीचा अभ्यास शेतकऱ्यांनी वाढवणे, ह्या मूल्यसाखळी बळकटी करण्यासाठी शासनावर दबाव टाकणे, या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. आणि शासनाकडून इतर योजना यायला नको, शासनाकडून ज्या योजना यायला पाहिजेत त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की प्रोग्राम ऑन क्लायमेट रिझिलंट ॲग्रिकल्चर 2015-16 साली महाराष्ट्र सरकारने सुरू केला. पोखरा ज्याला म्हणतात, मॅग्नेट नावाची योजना आहे जी नाशवंत मालासाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केली. स्मार्टसारखे प्रकल्प आहेत की 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रॉडक्ट नावाचा जो कन्सेप्ट होता त्यातून तयार केलेले प्रोजेक्ट आहेत. याच्यामध्ये प्रचंड मोठी गुंतवणूक 2015 सालानंतर महाराष्ट्र शासनाने आणली. 10-20 हजार करोड रुपयाची गुंतवणूक आणली. पुन्हा 10,000 करोड रुपयाचा प्रकल्प प्रस्तावित आहे.
हे प्रोडक्शनला आणि ॲग्रिकल्चर सेक्टरला मजबूती देण्यासाठी हे ठीक आहे. पण व्हॅल्यू चेन जर आपण मजबूत केलं नाही तर ह्या मोठ्या इन्व्हेस्टमेंटसुद्धा फारशा कामाला येणार नाहीत आपल्या. तर ह्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट कामाला यायचे झाले तर त्याच्यासाठी योग्य पीक पद्धतीची निवड आणि व्हॅल्यू चेन्स याच्यावर आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. देशाची परिस्थिती अशी आहे की पंजाब, हरियाणा आणि वेस्टर्न यूपीचे काही जिल्हे याच्यामध्ये सेंट्रल पूलमध्ये जे काही धान्य येतं त्याच्यापैकी 75% अधिकचं धान्य येतं आणि तिथे MSPनी खरेदी केली जाते. आणि भारत सरकारचा फार मोठा पैसा या उत्तरेतल्या MSP खरेदीसाठी खर्च होतो शेतीच्या बजेटमधला. तेलाच्या इम्पोर्टमध्ये 1.25 लाख करोडपेक्षा आता जास्त खर्च व्हायला लागला. भारत हा सगळ्यात मोठा डाळींचा उत्पादक देश आहे आणि सगळ्यात मोठा डाळीचा इम्पोर्टर देश पण आहे. याचाही आपल्याला विचार करावा लागणार आहे की देशामध्ये चणा विकतो आणि पिवळा वाटाणा फार मोठ्या प्रमाणावर आयात केला जातो आणि हा पिवळा वाटाणा क्रश करून आपल्या डाळीच्या पिठामध्ये मिक्स होतो, हरभऱ्याच्या डाळीच्या पिठात, आणि बाहेर तुम्ही जे बेसन खाता ते वेचावं लागतं. मग आपल्याला काही गोष्टी कायद्याने कराव्या लागतील की जर बेसन भारतात म्हटलं तर ते चण्याचंच बेसन, त्यालाच बेसन म्हणायचं, असे काही कंपल्शन्स केले तर लोकांना कळेल की बाबा ह्याच्यात वाटाणा मिक्स नाही म्हणून. हे वाटाणा स्वस्त येतो बाहेरून आणि तो चण्यामध्ये मिक्स होतो, चण्याचे भाव पडतात. या बारीक सारीक गोष्टीचा अभ्यास शेतकऱ्याच्या मुलांचा झाला पाहिजे आणि मग ह्या व्हॅल्यू चेनसह जे आपलं इम्पोर्ट एक्सपोर्टचं धोरण आहे त्याच्यावर विचार करावा लागेल. जवळपास 2.5 कोटी टन तेल आपल्याला लागतं दरवर्षी. आज ह्या क्षणाला आपण आयात बंद करायचं म्हटलं तर तेल कुठून आणायचा असा प्रश्न निर्माण होईल. पण याच्यासाठी दीर्घकालीन धोरण आखावं लागेल. सोयाबीनसारख्या पिकाला तेलबी मी समजत नाही, पण ज्या दुष्काळी तेलबिया आहेत, म्हणजे दुष्काळी तेलबिया म्हणण्यापेक्षा कोरडवाहू तेलबिया आहेत, ज्याचं उत्पादन क्षमता चांगली आहे, त्यांचं उत्पादन वाढवणं, त्याच्या प्रायमरी प्रोसेसिंग त्याचं खेड्यात करणं आणि त्याच्यातून देशाला स्वयंपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करणं, त्याच्या स्थानिक विक्रीची व्यवस्था करणं, त्याचे क्वालिटी स्टँडर्ड ठरवणं, त्याच्यात पारदर्शकता आणणं त्या उत्पादनामध्ये, त्याला प्रतिष्ठा प्राप्त करून देणं, याच्यातून पर्यावरणाचा, शेतीच्या, सिंचनाचा, पिण्याच्या पाण्याच्या सगळ्या समस्यांवर आपण एक ठोस उत्तर शोधू शकतो. त्याचा आपण विचार करायला हवा. शेती ही तसं जर बघितलं तर सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. शासन आणि प्रशासन हा एक भाग सोडून द्या, परंतु शेतकरीसुद्धा त्याच्या अवस्थेला स्वतः जबाबदार आहे असं वाटत नाही का? कारण आता आपण बघितलं की निवडणुका झाल्या, त्यामध्ये शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते मागं पडले आणि शेतकरीसुद्धा राजकारणामध्ये जास्त इन्व्हॉल्व झालेला दिसतोय. याबद्दल तुमचं काय मत आहे? शरद जोशींनी आम्हाला एक उदाहरण सांगितलं होतं की खेड्यात आल्यानंतर विपन्नावस्थेतलं खेडं पाहायला मिळायचं, पण एखादं घर सिमेंटचं किंवा चांगला कलर दिलेला असायचं. तर मग त्याच्यावरून मग शरद जोशी म्हणायचे की ते घर पाहिल्यानंतर असं लक्षात यायचं की शेतकरी भाग्यवान दिसतो, शेतकऱ्याचा मुलगा कुठेतरी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक असला पाहिजे, आणि जर नाहीच तर कमीत कमी डेअरीचा सेक्रेटरी किंवा चेअरमन तरी असला पाहिजे. म्हणजे ही ल्युक्रेशन किंवा हे क्रेविंग लोकांमध्ये का आलं की तुम्हाला योग्य मार्गाने पैसा मिळत नाही तर मग कुठेतरी नोकरी लागून किंवा कुठेतरी राजकारणात घुसून कुठेतरी 2 पैसे वामार्गाने कमवूनच पैसे कमावता येतील, ही भावना सार्वत्रिक होण्याला आपला समाज कारणीभूत ठरला. त्याला शेतकरी जबाबदारी असं मला वाटत नाही. धोरण ठरवणारे लोक आणि शेतकऱ्यांना पर्याय देणारं द्यायचं काम हे पूर्णपणे राजकीय व्यवस्थेचं आहे. त्यांनी जे पर्याय समोर ठेवले त्याच्यातून शेतकऱ्यांनी अनेक पराक्रम केले. आज दुधाच्या उत्पादनात आपण ग्लोबल लीडर आहोत, डाळीच्या उत्पादनाचे आपण ग्लोबल लीडर आहोत इम्पोर्टर असलो तरी, कापसाच्या उत्पादनाचे आपण ग्लोबल लीडर आहोत, फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्सचे आपण ग्लोबल लीडर आहोत. याशिवाय अनेक पिकं अशी आहेत की अन्नधान्याच्या बाबतीत अत्यंत दुर्दशा असलेला देश, अन्नधान्यात स्वयंपूर्ण हे गहू एक्सपोर्ट करण्याच्या पोझिशनमध्ये आपण आहोत. केवळ मागच्या वर्षीचा मान्सूनचं हे लक्षात घेऊन आपण जरा एक्सपोर्ट थांबवला आपला गव्हाचा. त्यामुळे शेतकऱ्याबद्दल, त्या पराक्रमाबद्दल, त्याच्या कौशल्याबद्दल काही शंका घेण्याचं कारण नाही. फक्त आता भीती मला अशी वाटते की सामाजिक राजकीय गणितामध्ये शेतकरी एवढे फसत चालले की त्यांना आपलं राजकीय साध्य किंवा मग मला कुठून तरी नोकरीसाठी मी घुसलो पाहिजे, आणि त्या नोकरीची संख्या इतकी कमी आहे की त्यातून समाजाचा विकास होईल हे फार शक्यता कमी असते. परंतु ज्या वेळेला लोक फार सेन्सिटिव्ह होतात, संवेदनशील होतात, त्यावेळेला त्या संवेदनाचा सन्मान करण्यासुद्धा काम व्यवस्थेचं असतं. त्याचाही योग्य सन्मान करावा. लोक आंदोलित होतात की जाटांनी आंदोलन केलं, पटेलांनी आंदोलन केलं, लिंगायतांनी केलं, मराठ्यांनी आंदोलन केलं. ही माझ्या मते मुळात शेतीशी संबंधित समाज होते, त्यांच्या समस्या मिटल्या नाही, त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सहन करावं लागलं. त्याच्या रिॲक्शन्स वेगळ्या आल्या. आता ज्या वेळेला भिंद्रनवालेंचा प्रसंग घडला त्याच्या आधी पंजाबमध्ये जी आंदोलनं झाली त्याच्यात प्रत्यक्ष सहभाग घेण्याचा योग मला आला. माझे वडील होते, मी होतो, शरद जोशींसोबत आम्ही गेलो होतो. आता भूपेंद्र सिंग मान ज्यांना त्या
कोऑर्डिनेशन कमिटीवर निमंत्रित केलं होतं केंद्र सरकारने, त्यांनी सादर नकार दिला त्याला. आपले अनिल धानवट साहेब होते त्याच्यावर, आणि CJ बोबडे साहेबांनी ते सगळं मॉनिटर केलं होतं याचं शेतकरी आंदोलनाचं प्रकरण. त्याच्या आधी मान साहेबांच्या नेतृत्वाखाली फार मोठी आंदोलनं आम्ही पंजाबमध्ये केली, पण ती काही म्हणजे शिखांची आंदोलन नाही म्हणता येणार त्याला. त्यावेळेला एकीकडं एवढा खलिस्तानचा प्रॉब्लेम, पण शेतकरी आमच्यासोबत गव्हाच्या भावाच्या आंदोलनामध्ये होते, आणि इंदिराजींच्या पंतप्रधान पदाच्या काळात झालेलं ते आंदोलन होतं. पण आंदोलनांकडे पाहताना त्याची सामाजिक प्रतिष्ठा आणि त्याची फिलॉसॉफी ही सर्वमान्य असायची. जेव्हा आपण धार्मिक जातीय स्तरावर उतरतो त्यावेळेला त्याला चॅलेंज केलं जातं, त्याच्याबद्दल वेगवेगळे विवाद उठतात. परंतु मग ती समस्या खोटी असते असं नाही आहे. तो समाज दुःखात असेल तर तो आक्रंदित होणार, आणि ते लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे. तर त्याला ॲड्रेस करताना किंवा त्याचं उत्तर शोधताना त्यांनी मागणी काही जरी केली असली तर त्याला समर्पक आणि पूर्ण उत्तर देणं, त्याच्या समस्येचं अंतिम समाधान करणं, ही जबाबदारी समाजाची आणि राजकीय व्यवस्थेची आहे. म्हणजे कुठल्याही आंदोलनाचा आदर करून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे आपण, आणि त्याच दृष्टीने याचा विचार करावा. शेतकऱ्यांना दोष देण्यापेक्षा तो आक्रंदित का झाला किंवा वेगवेगळे शेतकरी समाज आक्रंदित का होतात याचा मुळाशी जाऊन विचार करावा असं योगेश मला वाटतं. आता आपण बघतो की उद्योजकांच्या काही संघटना आहेत, सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुद्धा संघटना आहेत, त्यांचे प्रश्न लगेच मिटले जातात. परंतु शेतकऱ्यांनी किती आवाज उठवला तरी त्याचे प्रश्न आतापर्यंत मिटलेले नाहीत. याच्यामध्ये शेतकऱ्यांना एकजूट न होऊ देण्यामध्ये काही वेगळी काही यंत्रणा कार्यरत असते का याच्यामध्ये? तुम्हाला काय वाटतं? व्यवस्थेचा गुण आहे, तो दुर्गुण म्हटलं तरी चालेल तुम्ही, की शेतकरी शेतीवर दबाव टाकायचा, मग त्याच्यातून बाहेर पडणारे जे लोक असतात ते स्वस्त लेबर म्हणून उद्योगांसाठी उपलब्ध राहतं. आपल्या इंडस्ट्रीज ह्या काही फार पराक्रमी आहेत असं नाही, ॲन्सिलरी युनिट चालवतात, आणि मग कुठला तरी मोठा प्रकल्प यावा आणि मग तो महाराष्ट्रामध्ये गेला का गुजरातमध्ये गेला. आपल्या भागात एखादा मोठा उद्योग आला म्हणून त्या भागातल्या शेतीचा विकास झाला असा अजिबात होत नाही, उलट पर्यावरणाच्या समस्या तयार होतात. त्याच्यामुळं मी जर मागणी करेल, विकासाची संकल्पना माझी जी आहे, मी म्हणेल कुठलाही मोठा उद्योग आमच्याकडे आणू नका. आमच्या भागातल्या शेत परिस्थितीनुसार जे योग्य पीक आहे त्याचे व्हॅल्यू चेन करून द्या, छोटे उद्योग आम्ही तयार करू, आम्ही उद्योजक होऊ, आम्ही लोकांना नोकरी देऊ. तुम्ही मी इथे म्हणजे आमची शेतीचे 12 वाजवणार, मग तुम्ही इथे येऊन कारखाने काढणार, आमच्या पोरांना तिथं नोकऱ्या लावणार, ज्याला नोकऱ्या भेटल्या त्याला वॉचमन करणार, हळूहळू आमच्या शेतही विकून टाकणार, त्याच्यातल्या काही लोकांना खूप जबरदस्त भाव येणार, मग ते गुंठ्यानी विकणार, कोणी हॉटेल टाकणार, बार टाकणार, 2-3 पिढ्यात बर्बाद होणार, रिसोर्सेस सगळे नष्ट करणार. या प्रकारच्या विकासाची अपेक्षा मला नाही. हा विकास नाही, ही सूज आहे, आणि ही सूज उतरते तेव्हा ती कॅन्सरसारखी उतरते, पस फुटल्यासारखी, आणि यातून काही शेतकऱ्यांचं साध्य झालं आहे असं मला वाटत नाही. यांत्रिकीकरणाबद्दल सजग असावं आपण. प्रतापसिंह केरा नावाचे शेतकरी मुख्यमंत्री होते पंजाबचे, आणि पहिल्यांदा जेव्हा त्यांनी ट्रॅक्टर आणलं ते पहिल्यांदा वडिलांना दाखवलं. त्यांचे वडील शेतकरी होते, ते वडिलांनी ट्रॅक्टर पाहिलं, त्याचं ते कसं नांगरतं वगैरे सगळं पाहिलं. तेव्हा ते पंजाबला जमीन का पेट फाडणे की मशीन म्हणायचं त्याला. पण त्यांनी वडिलांना विचारलं, त्यांना वाटलं की वडील कौतुक करतील आपले मशीन असं आणलं म्हणून. त्यांनी वडिलांना विचारलं कैसा लगा? अच्छा है, हल अच्छा है, ये मशीन भी अच्छी है, लेकिन एक इसमें ऐब है, म्हणे याच्यात एक दोष आहे, ये गोबर नहीं देगा. जो हाडाचा शेतकरी आहे तो हे पाहिल की जे टेक्नॉलॉजी आम्ही स्वीकारली त्याचा पर्यावरणावर काय परिणाम होईल. हे आपले डॉक्टर नाकट नावाचे फार मोठे सायंटिस्ट आहेत, बराच काळ अमेरिकेत होते. ते कन्नड तालुक्यात बऱ्याच वेळा माझ्यासोबत आले. त्यांनी खूप प्रदीर्घ अनुभव असलेला भीष्मपितामह, त्यांनी मला बोलता बोलता सांगितलं की ज्या वेळेला डवऱ्या कोळप्याला बैल झोपलेले असतात आणि बैल तिथं बैलांचे मूत्र पडतं जमिनीमध्ये मेहनत करताना, ते म्हणजे आमचं ऑब्झर्वेशन असं आहे की जिथं बैलाचं मूत्र सांडतं पडतं त्या जमिनीच्या ओळींमध्ये, तिथं बेव्हेरियासारखे बुरशीनाशक, म्हणजे बेव्हेरिया एक फंगस आहे आणि ती आळीचा नाश करते कुठल्याही प्रकारच्या, ह्याची आपोआप निर्मिती होते. त्या निर्मितीला प्रोत्साहन देणारे घटक तयार होतात, कॅटॅलिटिक काम ते करतात. आता ही जी व्यवस्था आहे 6000 वर्षाची आमची शेतीची, त्याचा सन्मान ठेवून जर तुम्ही प्रोग्राम आखले, त्याच्या श्रमाला सन्मान देऊन जर प्रोग्राम आखले तर याच्यात चमत्कार होईल. मला ही नुसती माझं मत आहे असं नाही, माझी खात्री आहे, माझा अनुभव आहे की भारतीय शेती पद्धती ही जगातली सगळ्यात अत्याधुनिक आणि सगळ्यात यशस्वी शेती पद्धती आहे. तुम्ही काही कौतुक बाहेरच्या कापूस वेचण्याच्या मशीनचं सांगू नका, आवश्यक तिथे टेक्नॉलॉजी आणू, हे माझं मत आहे असं नाही. डॉक्टर दत्ताजीराव साळुंके नावाचे व्हाईस चान्सलर होते कृषी विद्यापीठाची परभणीच्या, अत्यंत रिनोन सायंटिस्ट होता, आणि त्यांनी ही गोष्ट आम्हाला समजून सांगितली की भारतीय शेती ह्या छोट्या छोट्या अवजारांपासून केली जाणारी ही इको फ्रेंडली काय आहे. आणि ह्या गोष्टीला 40 वर्ष झाली जाता, म्हणजे 40 नाही जास्त वर्ष झाली, 45 वर्ष होऊन गेली ज्यावेळेला त्यांचं भाषण मी ऐकलं. आणि भारतीय शेती पद्धती आणि ग्लोबल शेती आणि त्याचं भवितव्य, तर त्यावेळेला ते म्हटले होते की देशी पिकं, त्यांच्या मूल्य साखळ्या, त्यांचा ग्राहकांकडे असलेला वापर, त्यांच्या किमती, ह्या सगळ्या गोष्टी आणि सुयोग्य तंत्रज्ञान, ॲप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी म्हणायची त्याला, ते हे जर असलं तर
आणि फार उच्च दर्जाचा वैज्ञानिक होता, ग्लोबल दर्जाचा वैज्ञानिक होता. म्हणजे ते काय म्हटले हे कदाचित मला त्या विद्यार्थी अवस्थेत समजलं नसेल, पण जेव्हा मी स्वतः शेती करत गेलो, शेतकऱ्यांसोबत नोकरी करत गेलो, शेतकरी संघटनांचं काम करत गेलो, तेव्हा माझं हा अनुभवातून बनलेलं मत आहे की भारतीय शेती पद्धती ही सगळ्यात मजबूत आहे. त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा फार थोडा भाग बाहेरून आपल्याला घ्यायचा आहे. राज्यकर्त्यांना आणि इतर समाजाला, शेतीव्यतिरिक्त समाजाला याची ताकद समजली पाहिजे, तर भारताचे कल्याण होईल, ग्राहकांचं होईल आणि शासनसुद्धा व्यवस्थित चालवता येईल शासनाला. बरेच काही शेतकरी आमच्याशी चर्चा करतात आणि त्यामध्ये शेतकरी विम्याचा जो प्रश्न आहे तो बऱ्याचदा समोर येतो. विमा भरला जातो, पैसे मिळत नाही. याबद्दल तुमचं काय अनुभव आहे? आता कसं आहे की 1 रुपयात पीक विमा महाराष्ट्र सरकारने घोषित करून टाकला. पीक विम्याचं कसं आहे की महसूल मंडळ 20 ते 22 गावांचं एक महसूल मंडळ असतं. या महसूल मंडळात किमान 2 पीक कापणीचे प्रयोग आपण करतो. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये कृषी विभाग, विकास यंत्रणा म्हणजे जिल्हा परिषद आणि महसूल विभाग यांच्यापैकी वेगळ्या वेगळ्या ग्रामस्तरावरच्या कर्मचाऱ्यांना पीक कापणी प्रयोगाचं काम दिलं जातं. आणि मग ह्याचं दीर्घकालीन ॲव्हरेज काय आहे, मग बेस्ट 3 वर्षाचं ॲव्हरेज काय आहे, मग त्याची सरासरी किती आहे, मग त्याचं उंबरठा उत्पन्न त्याच्यावर ठरतं. आणि ह्या उंबरठा उत्पन्नातला फरक आलेल्या उत्पन्नाचा त्याला विमा म्हणून आपण देतो. त्याच्यामुळे विमा भरल्यावर त्याच्या डोक्यात असं असतं की माझं एवढं नुकसान झालं आणि एवढे सगळे पैसे मला मिळावे. विम्याच्या योजनेच्या ह्या मर्यादा लक्षात घ्या की हे त्याच्यापुरतं मर्यादित आहे. आणि जसं वारंवार विमा देण्याची वेळ येते त्यावेळेला हे जे ॲव्हरेज असतात, बेस्ट ॲव्हरेज हे कमी होत जातात आणि त्याचा फायदा कमी होत जातो. मग याची पुनर्मांडणी करण्याची आवश्यकता आहे का? निश्चित आवश्यकता आहे. परंतु ह्यासुद्धा विम्याच्या कार्यक्रमाला व्हॅल्यू चेन्सला जोडलं पाहिजे. म्हणजे कुठल्या पिकासाठी विमा डिक्लेअर करावा, की जर तुम्हाला वाटत असेल की तेलबियामध्ये स्वायत्त व्हायचं तर तुम्ही तेलबियांसाठी विशेष विमा डिक्लेअर करा, की आम्ही करडीसाठी विमा डिक्लेअर करतो आहोत, आम्ही ह्या पिकांसाठी विमा डिक्लेअर करतो आहोत, ह्या व्हॅल्यू चेन्सला आम्ही मजबूत करणार आहोत. आणि मग त्या पिकांमध्ये जर इतर पिकांना तुम्ही ग्लोबली स्टँड होऊ शकत नाही तर त्याला संरक्षण देऊ नका. की पॉप्युलर डिमांड म्हणून काहीतरी करायचं आणि काही इलाज नाही म्हणून काहीतरी करायचं, ते ह्याच्यामध्ये खूप मोठे दोष आहेत. आज जवळपास 50 लाख हेक्टरवर सोयाबीन आपण पेरतो आणि सोयाबीनच्या बियाण्याची दरवर्षी चणचण भासते आणि मग वेगवेगळ्या गोष्टी सांगतो आपण शेतकऱ्याला, तुझं बी सांभाळ, वाटेल तसं स्पुरियस बी येतं. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन अत्यंत गंभीरपणे या सगळ्या गोष्टींकडं आपण पाहिलं पाहिजे. आणि जवळपास 6000 वर्ष गाडग्यांमध्ये आमच्या लक्ष्म्यांनी साठवलेल्या बियातून आपण शेती केली. लोक म्हणतात फार जुन्या शेतीत फार समस्या होत्या. समस्या आजच्याही शेतीत आहेत, जुन्याही शेतीत होत्या. आक्रमण होती, दुष्काळ होते, तेव्हाही होते. दामाजीपंताचा दुष्काळ आम्ही पाहिला. गोनी दांडेकरांनी मराठवाड्याच्या प्रवास वर्णनामधले दुष्काळाचं फार भयानक वर्णन केलेलं आहे. की आपण बंगालचा दुष्काळ पाहिला आणि दुष्काळात वारंवारता आहे. दुष्काळामध्ये 1920चा दुष्काळ हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा दुष्काळ होता आणि 1937 हे वर्ष सगळ्यात जास्त पाऊस पडणार होतं, हे आपण पाहिलेलं आहे. याच्यातले फ्लक्च्युएशन्स अनुभवलेले. त्याच्याकडं अपवादाकडं बोट दाखवून धोरण ठरत नाही. तर तुम्हाला चांगलं धोरण ठरवायचं असेल आणि याच्यात स्ट्रेंथ निर्माण करायची असेल तर आपली पोटेन्शियल काय आहे आणि जास्तीत जास्त चांगलं करण्याची क्षमता काय आहे हे पाहून धोरण ठरवावं लागेल. शेतकऱ्यांनासुद्धा विमा करताना विम्याचं संरक्षण आम्ही ह्या पिकात पराक्रम करू, ह्या पिकात आम्हाला संरक्षण पाहिजे, हे सुद्धा शेतकऱ्यांना सांगता आलं पाहिजे. त्याच्यामुळं प्रत्येक गोष्टीमध्ये जे बदल आवश्यक असतात ते विम्यामध्ये बदल आवश्यक आहे. इथून पुढं माझं मत असं आहे की विमा ह्या ज्या ग्लोबली इम्पॉर्टंट जागतिक उत्पादनामध्ये ज्या पिकांना महत्त्व येणार आहे त्याला विशेष विमा संरक्षण सरकारने दिलं तर त्याच्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढेल. सरकारने सुद्धा जबाबदारी घेतल्याची जाणीव शेतकऱ्यांना होईल आणि हिमतीने लोक या व्हॅल्यू चेन्स मजबूत करतील. सर, हवामानशास्त्रामध्ये सुद्धा आपला चांगला अभ्यास आहे आणि आपले बरेचसे अंदाज तंतोतंत येत आहेत. आता आपण काही महिन्यापासून बघतोय की काही खाजगी व्यक्तीसुद्धा असे अंदाज वर्तवत आहेत आणि शेतकरी त्यांच्यावर विश्वास ठेवत आहे आणि जी सरकारी यंत्रणा आहे त्याकडे थोडंसं दुर्लक्ष होतं आहे. नेमकी परिस्थिती काय आहे आणि शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? काय आहे की आपल्याकडे वेगवेगळ्या विभागांची खेड्यापर्यंत माणसं असतात, तसं हवामान विभागाचा कोणी काही माणूस नाही आहे. आणि वेगवेगळे खाजगी व्यक्ती अंदाज करतात, अभ्यास करतात, चांगली गोष्ट आहे, स्वागतार्ह आहे. त्यांचे अंदाज चुकत असतील तर लोक त्यांना धडा शिकवतील किंवा त्यांना सोडून देतील. पण माझं मत तंत्रज्ञ म्हणून विचाराल तर हे अंदाज वर्तवण्यासाठी फार मोठी यंत्रणा लागते आणि अशी यंत्रणा NOAAकडे अमेरिकेच्या, नंतर एक ग्लोबल टीम आहे ज्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया, चायनापासून युरोपपर्यंत सगळे लोक इन्वॉल्ड आहेत. हा एक साधा भूगोल आहे, याच्यामध्ये फार मोठी गोष्ट काही नाही आहे. पावसाच्या अंदाजामध्ये वगैरे 4-5 मोठे ठोकताळे त्याच्याप्रमाणे आपला पावसाळा ठरत असतो. आणि आपला जो हवामान विभाग आहे त्याचं imd.government.in ही वेबसाईट आहे. ती मागाशी तुम्हाला सांगितली की दिवसातून 3 वेळा ते अंदाज सांगतात, डिस्ट्रिक्ट लेवलचे अंदाज सांगतात. आणि मग आता माझा खुलताबाद तालुका आहे, त्याची सरासरी साधारण 799 मिलीमीटर आहे.
तर जेव्हा दुष्काळ पडेल असं सांगितलं जातं, तसं माझा अनुभव आहे की आता 500-550 मिलीमीटर पाऊस पडणार आहे आणि 104% पाऊस पडणार आहे म्हटल्यानंतर मी अंदाज लावतो की 800-850 मिलीमीटर पाऊस पडणार आहे आणि तो जवळपास 99% खरा होतो. तर बऱ्याच वेळा काय होतं की मराठवाड्यात पाऊस पडणार आहे असं म्हटल्यानंतर आपल्याकडे आष्टी तालुका आहे, ज्याचे सरासरी तुळजापूर आष्टीची 350 मिलीमीटर आहे आणि आपल्याकडे किनवट तालुका आहे, त्याची सरासरी 1150-1200 मिलीमीटर आहे. तर मराठवाड्यात पाऊस पडेल असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा आपण हे लक्षात घ्यावं की नांदेड परभणी जिल्ह्यात जास्त पडणार आहे यशवड रेनफॉल ट्रॅकमध्ये. औरंगाबाद जिल्ह्यात पडणारे म्हटल्यानंतर तो कन्नडच्या घाटमाथ्यावर, खुलताबादमध्ये, सोयगावमध्ये, सिल्लोडमध्ये पडण्याची घाटमाथ्यावर जास्त शक्यता असते बाकी याच्या मानाने. त्याच्यामुळे आपली दीर्घकालीन ॲव्हरेज, आपल्याकडे असणारे रेनी डेज, एकूण पावसाळ्यात किती पाऊस पडतो याच्याप्रमाणे हा भूगोल चालतो. याचा एक महाराष्ट्राचे जे हवामान विभाग आहेत त्याचं ॲव्हरेज दिलेलं आहे, त्याप्रमाणे तो पाऊस पडत असतो. पण कधी खूप एक्सेसिव्ह पाऊस आजकाल होतो, त्याला अपवादाला गृहीत धरून आपण प्लॅनिंग करू नये. उलट जेव्हा एक्सेसिव्ह पाऊस पडतो तेव्हा शेततळ्याची निर्मिती आपण केलेली आहे, त्याच्यामध्ये पाणी साठवून ठेवणे आणि हे प्रोटेक्टिव्ह इरिगेशन पुन्हा एकदा स्ट्रेस करून सांगतो की पाणी अशा पिकात टाका ज्याच्यातून एम्प्लॉयमेंट तयार होईल, गावात आपल्याला लोकांना काम देता येईल. शेतकऱ्यांनी इथून पुढे ठरवलं पाहिजे की मी अशा धोरणासाठी आग्रह धरेल की जे मला सीझननंतर, म्हणजे शेतीच्या सीझननंतर मला एम्प्लॉयमेंट देईल. अशी पिकं जर आपण सोयाबीन घेतलं, त्याचं सॉल्वंट एक्स्ट्रॅक्शन आहे, त्याला कोट्यावधी रुपयाचा खर्च आहे, शेकडो करोड रुपयाचा खर्च आहे, आपण करू शकत नाही. अशी पिकं आमच्या हातात का देता? मग जी पिकं आम्हाला शेतात घरात एम्प्लॉय करतील, जी आमच्या महिलांना आम्हाला घरात काम देतील, अशी पिकं दिली तर आम्ही अर्थशास्त्रामध्ये प्रोॲक्टिव्ह सहभाग घेऊ, आम्ही पर्यावरणाचं रक्षण करू, आमच्या जमिनीचं स्तर वाढवू. आज कार्बन 0.2% गेला आहे, 1% कार्बन होता. मराठा आंदोलनाबद्दल लोक मला विचारतात, तर मराठा समाजाचं सगळ्यात मोठं नुकसान काय झालं असेल, तर माझ्या दृष्टीने सगळ्यात मोठं नुकसान हे झालं की प्रचंड कष्टाने अनेक पिढ्यांनी जमिनी 1-1.25% कार्बनच्या जमिनी दुष्काळातसुद्धा सांभाळल्या होत्या. इतकं प्रेशर आलं गेल्या 40-50 वर्षात शेतीवर की या जमिनी 0.2% झाल्या. हे नुकसान न भरून येणारं नुकसान आहे. इतर जे प्रश्न आहेत ते समाज त्याच्या पद्धतीने मांडेल, त्याची उत्तरं शोधेल, पण ह्या प्रश्नाचं काय? ही जमीन पुन्हा 1% कार्बनला न्यायची असेल, ती जर नेली तर त्याच्यातून प्रचंड मोठं भांडवल, रोजगार आणि चांगली पिकं, भविष्य तयार होईल. त्याच्यासाठी कार्यक्रम कधी आखणार आहे, हा सुद्धा आग्रह आपण धरला पाहिजे. आणि मग हा एकटा जातीचा प्रश्न नाही, अनेक शेतकरी समाज आहेत. इतकं प्रेशर इकॉनॉमीचं ग्रामीण भागावर आलेलं आहे की ते शेतकरी वेगळ्या वेगळ्या जातीत विभागित झाले. तो शेतकरी, मी शेतकरी आंदोलन केलं, 18 पगड जातीचे लोक असायचे. शरद जोशींना लोकांनी विचारलं की तुमच्याकडं मराठी जास्त आहे. साहजिक आहे की जो लँड होल्डर आहे, जो शेती करतो, तो संख्येने जास्त राहणार आहे. एस पाटील साहेब राज्यशास्त्र विभागाचे मोठे विचारवंत होते पुणे विद्यापीठाचे. त्यांनी एक प्रबंध लिहिला शेतकरी संघटनेवर, इतिहासातली मराठीची सगळ्यात मोठी संघटना. शरद जोशीने विचारलं, तुम्ही साहजिक आहे, ज्याच्याकडे शेतीमाल आहे तो शेतीमालाच भाव मागेल. मग त्यात काही वाईट असं काही नाही. म्हणजे शेतकरी जातींनी आंदोलन करू नये आणि रिॲक्ट होऊ नये किंवा त्यांच्या समस्या असतील सामाजिक ते मांडू नये असं अजिबात नाही. त्याचा जेव्हा कोणी आंदोलन करतो तो कुठल्याही समाजाचा असो, त्याच्याकडे लोकशाहीमध्ये आपण आदराने पाहिलं पाहिजे आणि त्या समस्येचं मूळ शोधण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आणि आपण ह्या एकमेकांकडे, एकमेकाच्या आंदोलनांकडे आदराने पाहू शकलो. ज्या वेळेला लोक लेवल सोडून भांडतात किंवा सकाळपासून वितंडवाद सुरू करतात, तेव्हा शंका अशी येते की हे आपल्यासमोर एक अशी व्यवस्था तयार करतायत की तुम्ही तुमच्या मूळ समस्येचा विचारच करू नये, तिथपर्यंत जाऊच नाही. मला असं वाटावं की एवढीच माझी समस्या आहे. आणि मराठा हा क्षात्र समाज आहे, शेतकरी समाज तर आहेत, पण तो पराक्रमी समाज आहे, त्याला इतिहास आहे. ह्या देशाचा कणा हा या समाजाने दिलेला आहे आणि इतिहास भारताचा जो घडवलेला आहे तो या समाजाने घडवलेला आहे. ही उघड गोष्ट आहे. छत्रपती शिवरायांचं नाव केवळ एक व्यक्ती म्हणून घेतलं जात नाही. मला तर, मी पूर्ण त्यांचा अभ्यासच शेतकरी म्हणून केलेला आहे की तो शेतकरी राजाच होता. काय की आपले लोक त्यावेळेला ज्या तलवारी होत्या, पावसाळा आला की ते भट्टीत घालायचे, त्याचंच वखर कुळव, त्याचंच डवरं बनवायचे, त्यांनी शेती करायचे. तेच पुन्हा पावसाळा संपलं की दसऱ्याला गाळायचे, हे त्याची तलवार बनवायचे. आपल्या सगळ्या किल्ल्यांवर, गड किल्ल्यांवर तुपाच्या आणि मधाच्या विहिरी होत्या आणि मध साठवणं, गाई सांभाळणं, त्याचं तूप करणं हे टेक्निक आम्हाला येत होतं. आणि म्हणून आम्ही राज्य साम्राज्य उभे करू शकलो दुष्काळातसुद्धा. आणि काय, कपभर तूप, कपभर मध तोंडात पिला की त्याला एनर्जी राहायची, ती किती लढाई करायचं. आणि आता तुम्ही प्रतापगडासारखा किल्ला पहा. प्रतापगडाची पूर्ण तटबंदी अशा ठिकाणावरून दगड काढली की त्या प्रत्येक ठिकाणी पाण्याचा साठा निर्माण झालेला आहे. 400 लोक आयुष्यभर जनावरं सांभाळून वरच्यावर शेती करून राहू शकतील असे गडकिल्ले आम्ही निर्माण केले. मराठा हा असा एकमेव क्षात्र समाज आहे की त्यांनी जेव्हा संस्था निर्माण केल्या, सहकारी संस्था, त्याच्यामध्ये 18 पगड जातीच्या लोकांना अगदी ऑर्गनाईज नोकऱ्या दिल्या. इतरही समाजांबद्दल क्षात्र समाजांनी, सरदारजींनी, असं सगळ्या लोकांनी उद्योग निर्माण केले. पण त्याच्यामध्ये सामाजिक दृष्टिकोन हा आत्मा ठेवून मराठा समाजाने काम केलं, त्या संस्था उभ्या केल्या. या संस्था उभ्या करताना सामाजिक भान ठेवलं. तर मग त्याच्यानंतर विपन्नावस्था आल्यानंतर आणि खूप मोठ्या समस्या आल्यानंतर जर एखादी पिढी रिॲक्ट झाली असेल तर त्याच्याकडं
त्याचा सगळा इतिहास पाहून आदराने पाहावं आणि या समस्येच्या आपण सगळ्यांनी मिळून लॉजिकल एंडला जाण्याचा प्रयत्न करावा. पण माझं हे ठाम मत आहे की शेतीच्या उत्थानातूनच याचं अंतिम उत्तर आपल्याला मिळेल. बाकी समस्यांचा आदर करून त्या सोडवल्या जातील, त्याला राजकीय उत्तर राजकीय व्यवस्था देईल. सर, तुम्ही शेतकरी आंदोलक म्हणून अनेक वर्ष काम पाहत आहे. तुम्ही कृषी विभागामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पदांवर काम केलेलं आहे. तुमची ग्रामीण भागाशी चांगली नाळ जुळलेली आहे आणि याच माध्यमातून आपण काही व्हिडिओ आपल्या चॅनलला प्रसिद्ध केल्यानंतर असंख्य शेतकरी जोडले गेले आणि त्यांची एक अपेक्षा आहे की जसं तुम्ही आता आंदोलक म्हणून बऱ्याचशा गोष्टींचा अभ्यास करता किंवा तुम्ही प्रश्न मांडताय, त्यांना कुठल्या तरी दिशेला घेऊन जाण्याची गरज आहे शेतकऱ्यांना. तर या माध्यमातून तुमचं पुढचं काही नियोजन आहे की शेतकरी अशी काही जोडले गेले पाहिजेत, त्यांना काहीतरी आपण दिशा दिली गेली पाहिजे, असं वैयक्तिक तुमचं काही पुढचं नियोजन आहे का? बऱ्याच शेतकऱ्यांचे आम्हाला सुद्धा फोन आले, अनेकांचे प्रश्न होते आणि आतासुद्धा अनेक जण प्रश्न करू शकतात की सरांचं मार्गदर्शन आम्हाला पुरेपूर मिळालेलं आहे, आम्हालासुद्धा काहीतरी करायचं आहे, परंतु एक जी दिशा द्यायची गरज असते ती कशी देता येईल? मला जे वाटतं की माझं वय आता 62 आहे. मी ज्या वेगाने आणि जितका वेळ देऊन पहिल्यांदा काम करत होतो, साहजिक निसर्ग मला तेवढी काही परवानगी देणार नाही. पण मी ह्या स्टेजला काय करू शकतो, तर मी जे काही जुने शेतकरी विचारवंत आंदोलक आहेत त्यांना एकत्र करतो आहे. आंदोलनाचं स्वरूप आता बदललं. एक विनोदाचा भाग म्हणून सांगतो की माझे वडील जिल्हा प्रमुख होते शेतकरी संघटनेचे आणि वेगवेगळी आंदोलनं आम्ही फुलंब्रीला, खुलताबादला, कन्नडला करायचो. माझ्या गावामध्ये 60 ते 70% मुस्लिम समाज आहे आणि शेतीमध्ये अतिशय माहिर आहे, तज्ज्ञ आहेत, खूप निपुण आहेत. आणि महाभारत सिरीज सुरू झाली, रामायण सिरीज सुरू झाली आणि ती सकाळी 10:30ला सिरीज होती. आम्हाला फुलंब्रीला जमा व्हायचं होतं, सगळ्या ट्रॅक्टर वगैरे लागले आमचे, त्याच्यात बसून सगळ्यांनी जायचं ठरलं होतं. ते रविवारी ट्रॅक्टरमध्ये लोकच येईनात. वडील वैतागून शेतातून गावात आले, अरे म्हणजे अजून ट्रॅक्टर का निघाले नाही. लोक म्हणजे ठरव अण्णा जरा रामायण होऊन दे बोले, जे रामायण पाहून निघू आपण. जे त्यावेळेला वडील म्हणले, अरे ही दाफूची गोळी टी व्ही. लोक रामायण पाहत बसले. जे हे असं म्हणत नाही मुस्लिम लोक रामायण पाहत नाही असं नाही म्हणायचं मला, म्हणजे ते करमणुकीचं साधन आलं की आंदोलक थोडा ढिल्ला पडला आमच्यातला. आता इतके पर्याय आहेत की लोक फिजिकली एकत्र करणं अवघड चाललं. हेच मला सांगायचं होतं, यातून काही वेगळी गोष्ट मला सांगायची नाही. आमचं गाव अतिशय सुंदर आणि फार सलोख्याने राहणार आहे की तिथं म्हणजे फार चांगल्या पद्धतीने कसं जगावं आणि समाज कसा असावा याचं आदर्श उदाहरण आहे. पण तुम्ही हे लक्षात घ्या की ज्या वेळेला टी व्ही पहिल्यांदा आला तर लोक स्वतःच्या घरात बसायला लागले, एकत्र येणं बंद झालं, आमचे सामूहिक कार्यक्रम बंद झाले. त्यामुळे मग ह्याला असं म्हणायचं का की आता हे होणारच नाही. तर माझ्या असं लक्षात आलं तुमच्यामुळे की हे एक साधन आहे सामाजिक माध्यमं, की ह्यातून हा विचार पसरवता येतो आणि संघटन उभं करता येतं. मग मी कॉन्सन्ट्रेट कुठं करतो आहे सध्या की आता 2 महत्त्वाच्या गोष्टी इथून पुढचे शेतीमध्ये पैसा मिळण्यासाठी आवश्यक आहेत. पैसा द्यायला खरेदीदार, ग्राहक, उत्पादक तयार आहे, त्याला ट्रेसेबिलिटी हवी. त्याला हे हवं आहे की मी हे वांगं विकत घेणारे, मी हा गहू विकत घेणारा, हा योगेश सारंगदार बहिरगावचा राहणारा, हा गट नंबर 159मधला शेतकरी आहे, हे त्या QR कोडवर त्याला दिसलं पाहिजे, तर तो पैसा द्यायला तयार आहे. मग याच्यासाठी काय करावं लागणार आहे? याला LFG म्हणतात, लार्ज फार्मर ग्रुप, म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनीच्या पलीकडची गोष्ट. अशा 5 ते 6 हजार शेतकऱ्यांनी एकत्र यावं. एका शेतकऱ्याची 4 एकर जमीन, एकाची 5 एकर जमीन, 7 एकर जमीन, 2 एकर जमीन आहे. याच्यात आपण काय करणार आहे? या ग्रुपनी एकत्रित व्यवस्थापन करून त्याचं आराखडा तयार करावा की मी यावर्षी आमच्या ग्रुपकडे 600 एकर कापूस राहणार आहे, 200 एकर तूर राहणार आहे, 400 एकर सोयाबीन राहणार आहे, इतका भाजीपाला राहणार आहे. हे डाटा तुम्ही तयार केला तर अशा संस्था माझ्या संपर्कात आहे. तुम्ही मला अप्रोच झालं तरी चालेल की तुमच्या एकूण शेतीमालाच्या विक्रीचं व्यवस्थापन, त्याला तंत्रज्ञानाचा सपोर्ट, ह्या सगळ्या गोष्टी करायला लोक तयार आहेत. त्याच्यात त्यांचा फायदा असा आहे की त्यांना ट्रेसेबल म्हणजे माहीत असलेल्या स्रोतातून उत्पादन मिळणार आहे. आपला फायदा असा आहे की त्यांना आवश्यक टेक्नॉलॉजी आपल्याला ते देतील. आपला दुसरा फायदा असा आहे की किमान 5% ॲप्रिसिएशन, बाजारभाव असेल त्याच्यापेक्षा 5% अधिकची किंमत ते देतील. त्यांनी जे गॅप म्हणजे गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस किंवा प्रोडक्शन कन्सेप्ट जे तयार केलेले आहेत की शेतीमालाच्या उत्पादनाच्या पद्धती त्यांनी ज्या ठरवल्या आहेत त्याच्यात जर आपण बसलो तर 30% अधिकच्या किमती ते देऊ शकतात. आणि ह्या पद्धतीने शेतकऱ्यांनी इथून पुढे अप्रोच घेतला पाहिजे. यातून साध्य काय होईल आपल्याला, तर हे जे गुंतवणूकदार आहेत ते जागेवर तुमच्या प्रोसेससुद्धा करायला तयार आहेत. याच्यासाठी वेगळ्या वेगळ्या गडकरी साहेब MSME मंत्रालय असताना स्फूर्तीची योजना तयार केली. त्यात एक कन्सेप्ट मी सांगितला की तुम्ही जर छोटे छोटे जिनिंग, पोखरासारख्या योजनेमध्ये जिन करू शकता तुम्ही. एक 1.5-2 लाखाचं जिन एक 7-8 ग्रुप्सनी टाकलं आणि मग ह्याचं सूत करण्यासाठी एकत्र जर आपण आलो तर स्फूर्तीसारख्या योजनेमध्ये ग्लोबल आपल्या सेक्शन 8 कंपनीला 90% अनुदान सरकार देतं आणि फार आनंदाने कुठलंही सरकार आणि कुठलेही अधिकारी हे करतील.
कारण त्यातून काय साध्य होणार आहे, तर शेतकऱ्याचा फायदा होणार आहे, समाजाचा फायदा होणार आहे, एक सशक्त असं युनिट तयार होणार आहे आणि शेतकऱ्याची मुलंच तिथं ग्रामीण भागात एम्प्लॉय होणार आहेत. तर ह्या प्रकारचे कार्यक्रम अखेपर्यंत आता आपल्याला तयारी करावं लागेल. म्हणजे मी फक्त पेरणार नाही, तर मी याला एकत्र येऊन सुयोग्य पद्धतीने शासनाची वेळ पडल्यास मदत घेऊन आणि शासनसोबत नाही आलं तर शासनाशिवाय हे करण्याची ताकद आहे. ग्लोबल पार्टनर्स त्याच्यात आहेत, ग्लोबल प्लेयर्स त्याच्यामध्ये आहेत, याची जाणीव ठेवावी. आणि एक सगळ्यात महत्त्वाची जाणीव शेतकऱ्यांनी ठेवावी, आपली जमीन, आपलं वातावरण हे जगातल्या सर्वोत्कृष्ट वातावरणापैकी एक आहे. त्याच्यामुळे इथं जर काही विशिष्ट प्रॉडक्ट आपण घेतले त्याला कायम ग्लोबल डिमांड राहणार आहे. त्याचं प्रोग्रामिंग आपण करावं, त्याच्यावर आपण चर्चा करावी आणि त्यातून सामूहिकरित्या आपण आपली अवस्था पिंजऱ्यात अडकलेल्या जाळ्यात अडकलेल्या कबुतरांसारखी आहे. सगळी मिळून उडालो तर जाळं घेऊन उडू, नाही तर मग एक एक जण अडकलेला आहे, त्याला काही इलाज राहणार नाही. सर, आता एक शेवटचा प्रश्न आहे. म्हणजे मी सुद्धा एका छोट्याशा गावातला रहिवासी आहे, शेतकऱ्यांना जवळून पाहिलेलं आहे. परंतु सगळ्यात एक महत्त्वाचा विषय असा असतो की आपण हमीभाव याच्यावर चर्चा केलेली आहे, परंतु जी पीक पद्धती आहे, म्हणजे एखाद्या शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी अद्रकला जास्त भाव आला, यावर्षी अद्रक लावतात, टोमॅटोला भाव आला टोमॅटो लावतात आणि ते बरबाद होतात. छोटे शेतकरी शक्यतो याच्यामध्ये जास्त भरडले जातात. ही परिस्थिती कशी बदलू शकते किंवा याच्यामध्ये काय करता येईल, काय वाटतं तुम्हाला? याच्यामध्ये शेतकऱ्याचा दोष कमी आहे. शेतकरी त्याच्यावर जे प्रेशर्स असतात त्या सगळ्या गरजांपोटी हे सगळं करतो. सगळ्यात मोठं म्हणजे माझा जो विचार आहे तो कर्ज धोरणामध्ये फार मोठी समस्या आहे. काय कर्ज देतात? 10-20 हजार रुपये कर्ज देतात एका एकरला कुठल्याही पिकाला, आणि ते काही त्याला पुरेसं नसतं. मग शेतकऱ्याच्या गरजा काय आहेत? त्याला शेती व्यवसायामध्ये आपण टाकलं तेव्हा त्याच्या गरजा काय आहेत? त्याला शिक्षणासाठी पैसे पाहिजे, त्याला आरोग्यासाठी पैसे पाहिजेत, गरज पडली तर मुलांच्या लग्नासाठी, मुलीच्या लग्नासाठी त्याला पैसे लागतात, आकस्मिक खर्च काही लागतो. बऱ्याच वेळा पीक कर्ज घेतो आणि ह्याचा वेगळ्या कारणासाठी ते खर्च होतं. आणि ते जमिनीची किंमत किती असते? समजा एक 6 एकरचं शेतकरी आहे, तर आपल्या ग्रामीण भागात सहज 20-21 लाख रुपये एकर जमिनीची किंमत आहे. तुमच्या भागात फार जास्त आहे, माझ्या गावातही फार जास्त किंमत, 25-30 लाख रुपये एकरच्या पुढे किंमत आहे. म्हणजे 1.5 ते 2 करोड रुपयाची जमीन त्याची आपण गहाण ठेवून घेतो आणि त्याला 20,000 रुपये एकरी देतो, म्हणजे 1,00,000-1.25 लाख रुपये त्याला देतो आपण. हे न्यायपूर्ण आहे का? तर ही कर्ज देण्याची पद्धत नाही. इंडस्ट्रीयल कर्ज देण्याची पद्धत ती डुबले तरी वेगळी आहे आणि शेतकऱ्यांसाठी वेगळी आहे. शासनाला त्याचं अंगीकृत धोरण म्हणून हे ठरवावं लागेल की शेतीला सपोर्ट करताना त्याची कर्जाची पद्धत काय आहे, कशी असावी. तर माझ्या मते 3 वर्षाच्या परतफेडीवर कर्ज दिलं जावं, वेगवेगळ्या कारणासाठी. म्हणजे त्याला पाईपलाईन लागेल, त्याला ड्रीप लागेल, त्याला मोटर लागेल, त्याची मोटर जळाली तर आकस्मिक खर्च होईल, खताला पैसे लागतील, बियाणाला पैसे लागतील, त्याच्या मुलाच्या शिक्षणाला पैसे लागतील. तर याचं एक लिमिट 3 वर्षात त्याला ठरवून दिलं पाहिजे. 3 वर्षात त्यांनी ते नवजुनं करावं किंवा ते परतफेड त्याची करत राहावी, पण त्याचं ते लिमिट असावं आणि हे सायझेबल असावं. म्हणजे 20 लाख रुपये एकरची जमीन आहे तर किमान त्याला एकरी 5 लाख रुपये तर द्याल तुम्ही. त्याला 31 लाख रुपयाचं लिमिट ठरवून द्या 3 वर्षाचं, की याच्यापैकी दरवर्षी 2 लाख रुपये तुला हे शेती खर्चापोटी दिले जातील. त्याची खूपच सिस्टीम ठेवा, त्याला खतं द्या, बी द्या, त्याला औषधं द्या, त्याला अवजारापोटी खर्च जो असेल तो द्या. जर त्याला ड्रीप करायचं असेल तर ड्रीपपुरती पुन्हा त्यांनी वेगळ्या बँकेकडे जायचं, मग त्यांनी बेबाकी मागायचं, मग इकडचं पीक कर्ज आहे म्हटल्यावर त्या बँकेने कर्ज द्यायचं नाही. या दुष्टचक्रातून शेतकऱ्याची सोडवून करावं लागेल आणि हे सगळं करून तुम्ही पिकं कुठली हातात देणार आहात ते ठरवावं लागेल. मग शेतकरी योग्य पिकांची निवड करतील. भारतीय उपखंडात शेती करताना एक डिझाईन 5,000 वर्षे यशस्वी होतं. ते असं होतं की इथं 10% चारा पिकं होती. म्हणजे इथं गाई बैलं मजबूत असल्याशिवाय शेती करता येत नाही, हे ऐतिहासिक सत्य आहे. 10% चारा पिकं, 20% अन्नधान्य, 20% तेलबिया, 20% डाळी आणि 30% कमर्शियल क्रॉप. हे पूर्वापार सक्सेसफुल असलेली डिझाईन आहे, ज्यांनी सोन्याचा धूर या देशात काढला. ज्यांनी जे ऑटोमन एम्पायरसारख्या एम्पायरला ठराव करावा लागला संसदेत की भारतीय माल कमी वापरा, कारण सोन्या चांदीत आपल्याला पैसे द्यावे लागतात. या मंदिरांमध्ये भरलेलं सगळं सोनं हे भारतीय शेतकऱ्यांनी भरलेलं सोनं आहे. ते दुसरा काही तुमच्याकडे काही तोफा किंवा स्कूटर नव्हते विकायला, शेतीमालच होता. मसाल्यापासून ते तेलांपर्यंत आपण माल विकत होतो. त्या कारंजा लाड नावाचं गाव आहे, तिथं एका वाड्याला कस्तुरी वाडा म्हणतात. एक शेतकरी, एक सौदागर उंटावरती कस्तुरी घेऊन चालला होता. त्याचा वास छान आला म्हणून ते शेतकऱ्याचं वाडा बांधणं चालू. त्याने विचारलं की काय याच्यात? तू काय ह्याला विचारतो, थोडं तू विकत घेणार, तुझ्या दम आहे का? म्हणजे किंमत सांग. त्यांनी सांगितली किंमत, त्यांनी पैसे दिले त्याला. तर म्हणजे आता याचं काय करू? तो टाक मातीत. ते मातीत टाकला आणि त्याच्यात तो वाडा बांधला. अशी आख्यायिका आहे जी शेतकऱ्याचं महत्त्व सांगणारी आहे. जी इतकी श्रीमंती शेतीमध्ये होती. पहिला कापूस यवतमाळ जिल्ह्यात शोधला गेला. पैठण ते कॉन्स्टँटिनोपल हा व्यापारी मार्ग, हा अर्वाचीन पूर्वापार, आता जे इस्तंबूल आहे तुर्कस्तानचं, ईस्टर्न रोमन एम्पायरची राजधानी होती ती, तिथपर्यंतचा व्यापारी मार्ग हा प्रसिद्ध व्यापारी मार्ग आहे. की तुम्हाला इतिहास कसा पाहतो, कसा वाचतो आपण, त्याच्यावर फार वेगळ्या गोष्टी असतात. पण इतिहासाकडे पाहण्याचे दृष्टिकोन हा सुद्धा फार बिघडवण्याचं काम चालू आहे. त्याचाही परिणाम शेतीवर होतो. शाहू महाराजांची एक संकल्पना होती, तुम्हाला माहिती आहे की अहमद शाह अब्दालीशी आपली लढाई झाली पानिपतमध्ये.
कौरव पांडव संग्रतांडव द्वापारकाली होयाती, जसे मराठे गिलचे साचे कलित लढले पानिपती, असं म्हटलेले कवीने. म्हणजे कौरव पांडवासारखं युद्ध झालं. काय दुश्मनी होती अब्दालीची आपली कोणालाच माहिती नाही नीट. शाहू महाराजांची अशी संकल्पना होती की त्याचा पुतण्या होता अब्दालीचा, याला बाजूला करून त्याला गादीवर बसवायचं आणि हा जो रस्ता आपला खणलेला आहे युरोपियन व्यापाराचा आणि अरेबिक व्यापाराचा तो खुला करायचा. ही मराठ्यांची संकल्पना होती, लक्षात घ्या. म्हणजे शेतीवर आधारित व्यापार मजबूत करणे ही संकल्पना नवीन नाही. ही शिवाजी महाराजांच्या आधीपासून आपल्याकडे होती. असा प्रयत्न तुम्हाला आश्चर्य वाटेल, हा औरंगजेब बादशाहांनी प्रयत्न केला, हा अकबरांनी प्रयत्न केला, भारताच्या सगळ्या सम्राटांनी हा प्रयत्न केला. त्याच्यासाठी चंद्रगुप्तासारख्या माणसांनी सोयरीक केली ग्रीस देशाची. ही पॉलिटिकल सोयरीक होती, लक्षात घ्या तुम्ही. की तुम्ही शेतीच्या अँगलनी जसा इतिहास पाहत जाल ना तर तुमची दृष्टी क्लिअर होत जाईल. आणि ते यशस्वी नाही झालं. आपण पानिपतात हरलो, ते शेतीचा पराभव झाला आपल्या तिथे, हे लक्षात नाही घेत कोणी. पण आम्ही पक्के शेतीच्या अँगलने विचार करणारे असल्यामुळे आमच्या डोक्यात तीच गोष्ट राहते की याला शेतीचाच अँगल होता. आणि म्हणूनच शेतकरी संघटना जेव्हा इतिहासाची मांडणी करते किंवा आमचे शेतकरी आंदोलक जेव्हा इतिहासाची मांडणी करतात तेव्हा आमच्या वेगवेगळ्या राजांची, त्यांची मराठा व्हॅलर आणि मराठा विजडम ह्या दोन गोष्टी इतिहासात महाराष्ट्राने दिलेल्या आहेत. तुम्हाला कल्पना नसेल, महाजी शिंदेंनी, दत्ताजी शिंदेंना नजीबुल्लांनी त्यांचं शिर भाल्यावर घेतलं होतं. पानिपतच्या युद्धामध्ये जे लोक मारले गेले त्याच्यानंतर जनकोजी शिंदेला अब्दालींनी मारलं समजल्यानंतर. ह्या बादशहाच्या स्त्रियांची विटंबना मीना बाजारमध्ये नजीबुल्लांनी केली. ह्या नजीबला महाजी शिंदेंनी त्याचं मुंडकं छाटून त्याचं साल्टं काढून लाल किल्ल्यावर उलटं लटकवलं होतं. म्हणजे हे काय बादशाची दुश्मनी असल्याचं लक्षण होतं का मराठ्यांचं? शाहू महाराजांनी बाजीराव पेशव्यांना सांगितलं होतं की दिल्लीच्या बाउंड्रीवर जायचं, बाहेर बसायचं, दिल्लीला हात लावायचा नाही. त्यांनी ते आदेश पाळले. ते म्हणजे तो शब्द दिलेला आपण शेवटपर्यंत पाळला. हा पाळला म्हणजे तो काही फार मजबुरी होती असं आहे का? असं नाही. तर एकूण भारतीय उपखंडामधलं व्यापार, इथली व्यवस्था, राजकीय व्यवस्था याच्यामध्ये एक शिस्त ठेवण्याचा प्रयत्न आपण पहिल्यापासून केलेला आहे. आणि त्याची जाणीव अगदी म्हणजे वारंवार इतिहासामध्ये पुनरावृत्ती होती. ज्या वेळेला मुख्यमंत्रीपद सोडून नेहरूंनी यशवंतराव चव्हाण साहेबांना बोलवून घेतलं दिल्लीत, त्याच्यातसुद्धा आपली जी विस्डम होती, आपलं जे शहाणपण होतं, आपला जो मुत्सद्दीपणा होता, त्याचा एक प्रकारे तो रिस्पेक्ट होता. म्हणजे त्या प्रकारची गुणवत्ता आपल्यामध्ये यावी. जे मला जे पोकळी जाणवते सध्या राजकारणामध्ये, की फडणवीस साहेबांनी फार मोठे कार्यक्रम शेतीमध्ये आणले, ही गोष्ट खरी आहे. पोखरासारख्या योजना, स्मार्टसारख्या योजना, VSTFचं इंटरफिअरन्स, ह्या सगळ्या मोठ्या गोष्टी झाल्या. पण आता सगळं ठप्प झाल्यासारखं वाटतं. म्हणजे जे कुठलं सरकार पुढच्या काळात राहणार आहे वरती खाली, त्यांना ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल की हे करावं लागणार आहे आपल्याला. पण यशवंतराव चव्हाण साहेब, वसंतदादा पाटील, अण्णासाहेब शिंदे, पंजाबराव देशमुख, वसंतराव नाईक, ही नावं ज्या ताकदीने घेतली जात होती त्याच्यात जो ती व्यापकता आणि शहाणपण होतं ते आता दिसत नाही. ही मोठी खंत आहे. तर माझी विनंती राहील राजकीय व्यवस्थेतल्या लोकांना की ह्या लोकांनी नेमकं काय केलं, त्यांची नाळ नेमकी कशी होती समाजाशी, त्यांचा शेतीविषयी दृष्टिकोन काय होता, थोडा तर वेळ द्या. थोडा तर वेळ देऊन याचा विचार करा. हे जर केलं तुम्ही, आपल्या देशातली उत्पादनं किती आहेत, त्याचं एकूण उत्पादन किती, डेली यूज किती, टमाट्याचा डेली वापर किती आहे, बटाट्याचा वापर किती आहे, त्याचे व्हॅल्यू चेन्स कसे आहेत, त्याचे उत्पादनाचे सीझन कुठले, जगातले सीझन कुठले, आपले सीझन कुठले, आपल्या स्ट्रेंथ काय, आपल्या विकनेस काय, याचं ॲनालिसिस जर राजकीय व्यवस्थेचं नसलं आणि त्यांनी तुमचं मी कल्याण करतो का अकल्याण करतो हे सांगायचं त्याला अधिकारच नाही. अभ्यासहीन लोक जर समोर येत असले तर हे बरं नाही. त्याच्यामुळं आपलं शेतकरी म्हाताऱ्याचं काम असतं कान पिळायचं, तर ते आपण करत राहू. पण आता तुम्ही जसा प्रश्न विचारला तसं माझा लार्ज फार्मर ग्रुप एकत्रित करणे, त्या एकत्रित त्याचे उत्पादन कार्यक्रम आखणे, याच्यावर मी कॉन्सन्ट्रेट केलं आहे. कुणीही लोकांनी इन्व्हाइट केलं तर कुठेही माझी जायची तयारी आहे. मी सध्या अब्दुल सत्तार साहेबांसोबत फार दीर्घकाळ मी काम केलं आणि जिल्ह्यातले एक प्रमुख पुढारी असल्यामुळे काही विशिष्ट कामांसाठी मला त्यांनी काही व्हॅल्यू चेन्सच्या डेव्हलपमेंट संदर्भात, काही बाजारपेठांच्या अभ्यासासंदर्भात जे काम सांगितलं होतं ते शासन स्तरावर त्यांना मदत करण्यासाठी मी काम करून दिलेले. त्यांना मुदत मागितलेली आहे मी आणि त्या मुदतीमध्ये त्यांनी सांगितलेलं काम करून द्यायचं आहे मला. पण तरीसुद्धा मी खुला आहे आणि शेतकऱ्यांनी बोलवलं तर कुठेही जायची तयारी आहे. माझ्यावर काही बंधन नाही. कुठलंही शासन हे काही त्याच्याशी आपला मतभेद असू शकतो, त्याच्याशी वाद असायचं काही कारण नसतं आणि मतभेद खुलेपणाने व्यक्त करावे. म्हणजे सरकारी नोकऱ्यांच्या सुद्धा वागणुकीत किती खुलेपणा असावा याबद्दल ग्लोबल डिस्कशन चालू आहे आता, की ब्युरोक्रेसीला काही अधिकार आहेत का नाही, त्याला मतं असावेत का नाही. तर ते कालांतराने होईल ते. पण मला लिबर्टी आहे आंदोलक म्हणून आणि नुसत्या आंदोलनाने काही साध्य होत नाही. तर निश्चित असे कार्यक्रम आखावे लागतात. ते कार्यक्रम आखण्यासाठी ज्या शेतकरी ग्रुप्स शिवारशी अटॅच असतील त्यांच्यापर्यंत जाण्याची, त्यांची चर्चा करण्याची आणि त्याला वेळ देण्याची माझी तयारी आहे. तर मी आनंदाने ते काम करेल. धन्यवाद सर.
तर शेतकरी मित्रांनो, देवळांकर सरांनी आज आपल्यासोबत दीर्घ चर्चा केलेली आहे आणि या माध्यमातून तुमच्यासुद्धा शेतीमध्ये आणि पुढच्या दृष्टिकोनामध्ये बदल होणार आहे. तर मित्रांनो, तुमचे काही जर प्रश्न असतील तर आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर विचारावेत. पुढचे सुद्धा विषय आम्ही सरांसोबत सादर करणार आहोत. धन्यवाद.